टुडेज टॉपिक. आज आपण अन्नाचे काय काय टाइप्स असतात, कशा पद्धतीचं अन्न असतं, थोडासा युनिक टॉपिक आहे. मी जवळपास गेल्या आठवडाभर या टॉपिक वरती वाचत होतो. त्या थँक्स टू ऑल ऑफ यू, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. त्यामुळे मला बरेच सारखे थोडंसं बायबल मधलं मला मिळालं, गीतेचा थोडेसे अध्याय वाचले, कधी लहानपणी वाचले होते, श्लोक वगैरे थोडेसे हे केले होते. आयुर्वेदाचा अभ्यास करताना काही संस्कृत श्लोक मी वाचले होते, पण त्यावेळी माझा पण थोडासा परत गीतेचा थोडासा अभ्यास झाला असं म्हणू शकतोय. थोडेसे अध्याय वाचले आणि किती मोठं नॉलेज आपल्याला आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये असेल, वेदांमध्ये असेल, ते थोडंसं नॉलेज सोप्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवावं. आणि म्हणून मी टॉपिक पण तसा दिला की इटिंग फिलॉसॉफी. सो मी काही फार मोठं तुम्हाला असं देणार नाहीये, बेसिकच गोष्टी आहेत, खूप सोप्या गोष्टी आहेत, पण या आपल्याला माहित नाहीयेत किंवा आपल्याला कुणीतरी सांगितल्या. मी माहित नाही असं म्हणणार नाही, आपल्याला माहित आहेत, फक्त आपलं तिकडे लक्ष नाहीये. सो आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला त्याची जाणीव करून देणार आहे की का हे असं असलं पाहिजे, असंच का अन्न सांगितलं जातं, डीएफएफचा प्रोटोकॉल असाच का आहे. थँक्यू जितेंद्र सर, थँक्यू जितेंद्र सर, ऑल क्लिअर. सुधाकर देशमुख, अविनाश कुलकर्णी, प्लीज चेक. तुम्ही तुमच्या साईडला हे ओपन केलंय का? व्हिडिओ आणि ऑडिओची लिंक आहे वर, त्याच्यावर क्लिक करा. ते बंद झालं असेल तर फक्त आवाज येईल माझा, तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही. सो हे तुमच्यापर्यंत पोहोचवावं. आणि असाच प्रोटोकॉल काय, बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आता इम्प्लिमेंट करताना येईल की आम्हीच असं काय का करायचं, आम्हीच हाच आहार का घ्यायचा, हेच अशाच पद्धतीनं क्रम का ठेवायचा, धान्य का कमी खायचं, एमआरपीच का बंद करायचे. एक सायंटिफिक पार्ट जो होता तो आतापर्यंत तुम्ही शिकून घ्यायचा प्रयत्न करताय, समजून घ्यायचा प्रयत्न करताय, बरेच सारखे लोक अनुभवतायत सुद्धा, पण त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे आणि त्या अन्नाचं आपल्या मनाशी कशा पद्धतीनं आहे, आपल्या ओव्हरऑल आपली शारीरिक, बौद्धिक, त्यानंतर स्पिरिच्युअल, या सगळ्या डेव्हलपमेंटशी काय ह्याचं नातं आहे ते थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो दॅट तुम्ही जेव्हा हे प्रोटोकॉल फॉलो करता त्यावेळी तुम्ही ते प्रोटोकॉल मनापासून फॉलो कराल, आनंदाने फॉलो कराल आणि तुमचा जो आजारमुक्तीचा प्रवास आहे तो सोपा होईल तुम्हाला आणि सुकर होईल. हाच ह्याच्यामध्ये टॉपिकचा महत्वाचा उद्देश आहे. सो लेट फूड बी द मेडिसिन. हे जे आहे की आपलं अन्न हेच आपल्याला मेडिसिन म्हणून घ्यायचं आहे. आणि असं म्हटलं जातं की जर का तुम्ही तुमचं अन्न मेडिसिन म्हणून घेतलं तर तुम्हाला आयुष्यभर मेडिसिन घ्यावे लागत नाहीत. पण जर का तुम्ही तुमच्या अन्नाकडे, तुमच्या आहाराकडे, तुमच्या रेग्युलर डाएटकडे मेडिसिन सारखं त्याला ट्रीट नाही केलं आणि काही अरबट चरबट कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा आहार जर का तुम्ही सुरू ठेवलात तर थोड्या दिवसांनी तुम्हाला जेवणाप्रमाणे किंवा जेवणापेक्षा जास्त मेडिसिन घेण्याची गरज लागू शकते. सो हेच गोष्टी आपण थोड्याशा आजच्या याच्यामध्ये शिकून घेणार आहे. कन्सेप्ट काय आहेत, वाय फूड फिलॉसॉफी, फूडवरती एवढं कॉन्सन्ट्रेशन का करणं गरजेचं आहे, फूडचं आणि आपल्या रेग्युलर लाईफस्टाईल मध्ये काय नातं आहे ते थोडंसं मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. 3 महत्वाचे फूड टाइप्स, सात्विक फूड काय असतं, राजसिक फूड काय असतं आणि तामसिक फूड काय असतं, ह्याचं थोडंसं मी डिफरन्शिएशन तुम्हाला देणार आहे. सात्विक फूड रिलेशन कशा पद्धतीने आहे, का सात्विक पद्धतीचा आहार आपण वापरला पाहिजे. डीएफएफचा जो डाएट प्रोटोकॉल आहे तो 80% सात्विकशी जुडणार आहे, सात्विक आहाराशी जुडणार आहे. तर काय सात्विक आहार आहे, तो कशा पद्धतीने आपण वापरू शकतो, का वापरू शकतो, हे फूड टाइप्स बद्दल थोडंसं मी तुम्हाला सांगणार आहे. कुठल्याही हिलिंग फूड म्हणजे आपण जेव्हा आजार बरं करायचा विचार करतो त्यावेळेला असा कुठला आहार असला पाहिजे, त्या आहाराचे प्रमुख 4 कॅरेक्टर्स काय आहेत हिलिंग फूडचे किंवा गुड फूड म्हणू शकता किंवा सात्विक आहार. जेव्हा आपण कुठलाही आहार आपल्या पोटामध्ये किंवा तोंडामध्ये टाकतोय त्याच्यामध्ये आपण हे बघून घेणं गरजेचं आहे की ह्या 4 कॅरेक्टर्स त्या अन्नामध्ये आहेत का. जर काय 4 कॅरेक्टर त्या अन्नामध्ये असतील तर ते अन्न तुमच्यासाठी योग्य आहे. जर काय 4 कॅरेक्टर तुमच्या आहारामध्ये नसतील किंवा कमी प्रमाणात असतील तर ते तुमच्यासाठी योग्य अन्न नाही. तर त्या कुठल्या 4 कॅरेक्टर आहेत ते मी तुम्हाला हे सांगणार आहे. आणि ऑफकोर्स सेशनच्या शेवटपर्यंत जे राहणार आहेत त्यांच्यासाठी ऍज युजल एखादं छोटं गिफ्ट, मागच्या वेळेला मी जर सांगितलं होतं त्या पद्धतीनं ऑनलाईन किंवा एखादा तुम्हाला छान मेल आमच्याकडनं एखादं पुस्तक आम्ही शेअर करू, ते मी एंड ऑफ माय सेशन तुम्हाला डिस्क्लोज करणार आहे. ओके, सो इफ ऑल ऑफ युअर सेट, थोडंसं डायरी आणि पेन रेडी ठेवा, कारण काही गोष्टी मला अचानक सुचतात बोलत असताना, त्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, त्या तुमच्या साईडला तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. सो बिफोर I start, let me ask you one question. Whether we are eat to live or live to eat, हम खाने के लिए जीते हैं या जीने के लिए खाते हैं? मला तुमच्याकडनं उत्तर पाहिजे, चॅट बॉक्स मध्ये टाका. वी आर इटिंग टू लाईव्ह, आपण जगण्यासाठी खातो का खाण्यासाठी जगतो? तुम्ही प्लीज टाईप इन टू द चॅट बॉक्स वेदर यू आर
ईट टू लाईव्ह और लाईव्ह टू ईट. माझ्या आयुष्याचा एकच आहे की मला खाण्यासाठी जगायचं. काय केलं पाहिजे यापेक्षा आपण काय करतोय हे थोडंसं टाका. वर्षा सीधे मॅडम म्हणतात ईट टू लाईव्ह, ईट टू लाईव्ह. ओके, लाईव्ह टू ईट कोण म्हणतंय का? लाईव्ह टू ईट. बऱ्याच जण म्हणतात की ईट टू लाईव्ह. जगण्यासाठी, चांगलं आयुष्य मिळवण्यासाठी आपण खाल्लं पाहिजे. ईट टू लाईव्ह. राईट 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 राईट. आय एम हॅपी 90% ऑफ पीपल आर सेइंग ईट टू लाईव्ह. पण आपण ऍक्च्युली थोडंसं जर का बारकाईनं आपलं लाईफस्टाईल बघितलं, आत्ताच असेल किंवा अगोदरचं असेल, तर आपल्याला काय खायचं, बरेच वेळा आपण म्हणतो कशासाठी चाललंय, तर पोटासाठी चाललंय. कशासाठी एवढं आपण हे पाहिजे, पैसा कशासाठी पाहिजे, एवढं हे कशासाठी, काय बाबा 4 घास पोटात पडावेत म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आणि गेल्या दशकामध्ये म्हणजे पॉवर्टी एवढी होती इंडियामध्ये, इंडिया पण गरिबांचा देश म्हणून ओळखला जायचा. अशी परिस्थिती इंडियामध्ये किंवा बऱ्याचसारख्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये होती की त्यांना एक वेळचं अन्न मिळेल का, चांगलं अन्न, सात्विक, हे आपण आता गप्पा मारतोय, आपण तिथपर्यंत आलेलो आहे. पण अशा बऱ्याच सारख्या कंट्रीज आहेत की त्यांना दिवसातलं एक वेळचं अन्न मिळेल का, खायला मिळेल का. पुढचा भाग तर वेगळा. ही परिस्थिती होती की बाबा जगण्यासाठी आपण खाल्लं पाहिजे. पण आता सध्याचा जो ट्रेंड बघितला, गेल्या 20 वर्षामधला जर का ट्रेंड बघितला, तर भुकेनं किंवा भूकबळींनी मरणाऱ्यांपेक्षा अति खाऊन किंवा गरज नसताना खाऊन मरणाऱ्यांची संख्या जगामध्ये वाढलेली आहे. तुम्हाला आश्चर्यजनक वाटेल, बऱ्याच जणांना माहित पण आहे की लोकांना आपल्याला सांगायला लागतंय, शिकवायला लागतंय की अरे बाबा बस झालं आता, एवढं एक्स्ट्रा तुम्ही पोटामध्ये अन्न टाकू नका. खाऊन 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 मरणाऱ्यांची, खाऊन 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 जाड होणाऱ्यांची, खाऊन खाऊन लाईफस्टाईल डिसऑर्डर होण्याची संख्या ही जगामध्ये पहिल्यांदा वाढत होती. पहिल्यांदा हे जे आजार होते ते अमेरिकेमध्ये, UK मध्ये, US मध्ये, फ्रान्समध्ये हे जास्त दिसतात असं आढळून. नंतर डेव्हलपिंग कंट्रीज बरोबर, डेव्हलप्ड कंट्रीज बरोबर डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये पण हा प्रॉब्लेम दिसायला सुरुवात झाली. आणि मग लोकांच्या लक्षात यायला लागलं बरेचसारखे की देर इज अ रिलेशन विथ फूड. किंवा तुम्ही नुसतं अन्न खाऊन नाही चालणार, जगण्यासाठी अन्न खाल्लंच पाहिजे. पण मला जर का प्रोग्रेस काहीतरी माझ्या आयुष्यामध्ये करायची असेल, मला आजारमुक्त जीवन जगायचं असेल, तर मी कमीत कमी खाल्लं पाहिजे आणि चांगलं खाल्लं पाहिजे. सो हा जो सगळा रिसर्च आहे किंवा हे जे तो गेल्या 20 ते 25 वर्षातला रिसर्च आहे, थँक्स टू डॉक्टर नील बर्नार्ड, थँक्स टू डॉक्टर गॅब्रियल कझिन, बरेचसारखे जे रिसर्च पेपर्स बरेचसारखे पब्लिश झाले, थँक्स टू डॉक्टर फंग, त्यांनी जे इंटरमिटंट फास्टिंग, हे सगळे आता इंटरनॅशनल रिसर्च पेपर यायला लागले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपली भगवद्गीता जर का तुम्ही काढून बघितली तर हजारो लाखो वर्षापूर्वी हे सगळे जे गोष्टी आहेत, उपासाच्या स्वरूपामध्ये, एकादशीच्या स्वरूपामध्ये, सीझनल म्हणजे आयुर्वेदाचं जर का आपण हे बघितलं तर प्रत्येक सीझनला, प्रत्येक महिन्यानुसार, ऋतूनुसार काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, तेवढंच का खाल्लं पाहिजे, ह्याची एक दिनचर्या आपल्याला हजारो वर्षापासून बनवून दिलेली आहे. सो एव्हरीबडी ऑफ युअर राईट, प्रत्येक जण जे म्हणतोय की वी आर हिअर, आपण तेवढंच अन्न खाल्लं पाहिजे जे आपल्याला जगण्यासाठी गरजेचं आहे. बरेच सारखे याला हे येऊ शकतात, मी फार डिटेलमध्ये जात नाहीये. तुमची लिटरसी किती आहे, इकॉनॉमी किती आहे, फिजिओलॉजिकली शरीराला गरज किती आहे, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, बरंच सारखं सायंटिफिक मटेरियल ह्याच्यामध्ये आहे. हेल्थफुल खाल्लं पाहिजे, प्रोटीन कोण म्हणतं जास्त खाल्लं पाहिजे, काही फूड जे असतात ते सायकोलॉजी तुमची अफेक्ट करतात, फिलॉसॉफी प्रत्येक ठिकाणी. कोण म्हणेल की व्हेजिटेरियनच असलं पाहिजे, कोण म्हणेल की नॉन व्हेजिटेरियन केलं तर काही प्रॉब्लेम होत नाही, नॉनव्हेजचं खाल्लं पाहिजे, कोण म्हणेल की नॉनव्हेज खाल्लं तर त्याचा कर्माशी सिद्धांत असतो. सो देर आर एन नंबर ऑफ डिबेट्स की ईट टू लाईव्ह और लाईव्ह टू ईट. बरेच जण म्हणतात की तसं पण खाऊन म्हणजे न खाता पण आपल्याला हे आजार होणारच आहेत, कधी ना कधी तरी मरायचंच आहे, सो वाय नॉट खाऊन खाऊन मरावं. जसं ते दारू पिणाऱ्या माणसाला किंवा एक मध्ये जस्ट जोक वाचला होता की दारू स्लो पॉइझन आहे, त्यामुळे तुमची स्लो डेथ होती. सो तो दारुडा उत्तर देतो, कुणाला मारायची घाई, आम्हाला कुठे लगेच मारायचं आहे, आम्हाला हळूहळू मरण आलं तरी चालू शकेल. सो प्रत्येकाची सायकोलॉजी, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे तो प्रत्येकाचा त्याच्यामध्ये वेगळा आहे. फ्रीडम ऑफ स्पीच प्रत्येकाला आहे, विचार करण्याची क्षमता प्रत्येकाला आहे. पण ओव्हरऑल जर का आपण विचार केला तर आपण जगण्यासाठी पहिल्यांदा अन्न लागतं आपल्याला. अन्न, पाणी या दोन ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्या शरीराच्या गरजेच्या गोष्टी असतात. आणि माझ्या आयुष्यामध्ये 100 वर्ष मला एक चांगलं आयुष्य जगायचं आहे, माझ्या आयुष्याचं मला सोनं करायचं आहे, मला इतरांसाठी उपयोगी पडायचं आहे आणि खऱ्या लेव्हलचा
माझ्या सोलला किंवा माझ्या आत्म्याला पण मला फीड करायचं आहे, तर तुम्ही अन्न हे चांगल्या पद्धतीनं घेतलं पाहिजे. जसं एखादं मंदिर असतं किंवा एखादे असतं तर मंदिरामध्ये पूजा करणं, अर्चा करणं, त्याचे ज्याला आपण कर्मकांड म्हणतो, बरोबर आहे. पण त्या मंदिरामधला जो भाव असतो तो भाव त्या ठिकाणी नसेल तर त्या कर्मकांडाला काही अर्थ नसतो. तसंच तुम्ही नुसतं खाण्यासाठी घेतलं तर तुमच्या शरीरामध्ये असलेला जो देव आहे, तुमच्या जो तुम्हाला बरं ठेवतोय किंवा तुम्हाला चांगलं करण्यासाठी प्रेरणा देतोय, त्या देवाला त्या आहार पण तसाच गेला पाहिजे की जो त्या देवाला तुमच्या नर्चर करेल, आत बसलेल्या तुमच्या हिडन ताकदीला नर्चर करेल. त्यासाठी हे फूड टाईप्स किंवा आजचं जे सेशन आहे ते मी ऑर्गनाईज केलेलं आहे. सो आपण फार त्या डिबेटमध्ये जात नाहीये. वेन डाएट इज रॉंग मेडिसिन इज ऑफ नो यूज, एक सेंटेन्स मला ह्याच्यामध्ये सापडलं, काल मी चेक करत होतो, मला आवडलं, जस्ट आय एम शेअरिंग. वेन डाएट इज रॉंग मेडिसिन इज ऑफ नो यूज. जर का तुमचा आहारच चुकीचा असेल तर तुम्ही कितीही मेडिसिन्स घेतले तर त्याचा कुठलाही फायदा तुम्हाला होणार नाही. आणि जर का तुमचा डाएट करेक्ट असेल, वेन डाएट इज करेक्ट मेडिसिन इज ऑफ नो नीड. जर का तुमचा डाएट व्यवस्थित असेल, आणि हे बहुतेक लोक जे आता गेल्या 3 महिन्यापासून, 4 महिन्यापासून, काही जण आमच्या 6 महिन्यापासून, काही जण 3-3 वर्षापासून DFF शी जुडलेले आहेत, ते ऍब्सोल्युटली अग्री करतील माझ्या बरोबर. वेन युअर डाएट इज करेक्ट मेडिसिन इज ऑफ नो नीड. मेडिसिन घ्यायची गरजच पडत नाही. मेडिसिन तुमचं पूर्णपणे कमी होतं. इनफॅक्ट मेडिसिन घेतलं तर शुगर लो होणं, बीपी लो होणं आणि इतर प्रॉब्लेम अशा लोकांच्या मध्ये दिसायला सुरू होतात. सो इफ यू आर अग्री विथ दिस सेंटेन्स, या सेंटेन्स बरोबर तुम्ही अग्री असाल तर प्लीज टाईप अग्री इन टू द चॅट बॉक्स. वेन डाएट इज रॉंग मेडिसिन इज ऑफ नो यूज. वेन डाएट इज करेक्ट मेडिसिन इज ऑफ नो नीड. याच्यावरती इफ यू आर अग्री प्लीज टाईप अग्री इन टू द चॅट बॉक्स याच्यावरती. ग्रेट, थँक यू. लेट्स मूव्ह अहेड. सो नेक्स्ट जे अजून एक कोट मला याच्याशी सापडला, तर फूड यू ईट कॅन बी आयदर द सेफेस्ट अँड मोस्ट पॉवरफुल फॉर्म ऑफ अ मेडिसिन ऑर द स्लोएस्ट फॉर्म ऑफ पॉइझन. पहिलं आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे, आहार योग्य का असला पाहिजे. आणि जे काही तुम्ही आहार चूज करताय, जो काही तुम्ही तोंडामध्ये जो कुठला घटक टाकताय, जे काही पार्टिकल तुमच्या शरीरामध्ये फूडच्या माध्यमातून एंटर करताय, ह्याला 2च गोष्टी असतात. एक तर ते सेफ असेल आणि मोस्ट पॉवरफुल फॉर्म असेल, जे तुमच्या आयुष्यामध्ये वृद्धिंगती करेल, म्हणजे आयुष्यामध्ये तुमच्या ताकद तुम्हाला प्रदान करेल, ते मेडिसिन सारखं किंवा हिलिंगचं काम करेल, किंवा इट इज अ स्लोएस्ट फॉर्म ऑफ पॉइझन. दुसरा कुठलाही फूडला दुसरं नातं नाहीये किंवा दुसरं कुठलंही नाहीये. ॲन विगमोर, ग्रेट सायंटिस्ट, भरपूर रिसर्च व्हीटग्रासवरती किंवा गव्हांकुरावरती भरपूर रिसर्च केलेला आहे. कॅन्सरवरती या स्त्रीनं खूप रिसर्च केलेला आहे. तुम्ही इंटरनेटवरती, आता नाही येत आपल्या ह्याच्यामध्ये, पण गेल्या शतकामध्ये जर का बघितलं तर ॲन विगमोरचं हे सेंटेन्स आहे, द फूड यू ईट कॅन बी आयदर द सेफेस्ट ऑर मोस्ट पॉवरफुल फॉर्म ऑफ अ हिलिंग म्हणजे मेडिसिन, किंवा तो स्लोएस्ट फॉर्म ऑफ पॉइझन असू शकतो. त्यामुळं आपण जे अन्न चूज करतोय आणि आपल्या एवढ्या सुंदर शरीरामध्ये टाकतोय, ते आपण केअरफुली चूज केलं पाहिजे, जे आपल्या शरीराला नर्चर करणार आहे, जे आपल्या शरीराला वृद्धिंगत करणार आहे, आपली ताकद वाढवणार आहे, हिलिंगची, अशा पद्धतीनं हे केलं पाहिजे. बिकॉज मेडिसिन इज अ सिक केअर. जरी आपण मेडिसिनला हेल्थ केअर म्हणत असलो, आज आपण काय म्हणतो, ॲलोपॅथी इंडस्ट्री आहे, ॲलोपॅथी ही हेल्थ केअर आहे. सो ऍक्च्युली मेडिसिन इज नॉट हेल्थ केअर, फूड इज हेल्थ केअर. आपण जे अन्न घेतोय, रेग्युलर जे अन्न वापरतोय, हे अन्न खऱ्या अर्थानं हेल्थ केअर आहे. हेल्थ केअर मध्ये काय व्हायला पाहिजे की तुमच्या आयुष्याची प्रोग्रेस व्हायला पाहिजे, तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आजारमुक्त व्हायला पाहिजे. पण आजकालच्या जे काही आपण मेडिसिनचे ट्रेंड्स बघतोय, जे काही आपण ॲलोपॅथी औषधं घेतोय, ती ॲलोपॅथी औषधं आपल्याला अनफॉर्च्युनेटली बरं करत नाहीयेत. आपला आजार उलट वाढत चाललेला आहे. साईड इफेक्ट्स आपल्याला त्याचे जास्त सहन करावे लागतात आणि त्याच्यामुळे आपला फक्त कॉम्प्लिकेशन्स पोस्टपोन होत आहेत. वी आर नॉट ऍक्च्युअली हिलिंग. सो मेडिसिन इज अ सिक केअर. म्हणजे असं म्हणलं जातं, विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट सिनारिओ आहे तसं बघायला गेलं तर. बिईंग अ डॉक्टर किंवा कुठलाही हॉस्पिटल, हे 3 लोक अशा हॉस्पिटलमध्ये येऊ शकतात. तुमचा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. एक असा व्यक्ती येऊ शकतो हॉस्पिटलमध्ये जो निरोगी आहे, ज्याला काहीच त्रास नाही. दुसरा व्यक्ती असा येऊ शकतो जो डेड झाले, त्याची डेथ झालेली आहे कॉम्प्लिकेशनमुळे. आणि तिसरा व्यक्ती आहे जो आजारी आहे, जो आजारी पडलाय, ज्याला डायबिटीस आहे, बीपी आहे, थायरॉइड आहे. आता एखाद्या डॉक्टरचा किंवा एखाद्या हेल्थ केअरचा किंवा एखाद्या हॉस्पिटलचा फायदा कुणामध्ये जास्त आहे? तुम्हाला एक सिंपल प्रश्न विचारतो, आजारी ठेवण्यामध्ये जास्त हॉस्पिटलचा फायदा आहे का डेड बॉडी आहे त्याच्यामध्ये हॉस्पिटलचा फायदा जास्त आहे, का जो हेल्दी आहे, ज्याला काहीच आजार नाही? आन्सर इज व्हेरी सिंपल. कुठल्याही व्यक्तीला आजारी ठेवण्यामध्ये रिकरिंग, जसं एखाद्या याच्यामध्ये आपण जातो,
इंटरेस्टवरती पैसे भरतच चाललेलो असतो. तसंच कुठल्याही ह्याच्यामध्ये पेशंटला आजारी ठेवण्यामध्ये आजच्या हेल्थकेअर इंडस्ट्रीचा फायदा आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेट डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर असून बोलतोय. जसं एखादी गाडी असती, असं म्हणलं जातं की एखादा सर्व्हिस करण्यासाठी आपण त्या गाडीला घेऊन जातो, त्यावेळी त्या गाडीचं सर्व्हिसिंग होतं, पण तो मेकॅनिक काय करतो, एक छोटासा प्रॉब्लेम त्यात टाकून ठेवतो, सो दॅट 4 महिन्यांनी किंवा 5 महिन्यांनी तो प्रॉब्लेम आला की त्याला परत ह्याच्याकडे यायला लागतं. आमच्या म्हणजे मेडिकलमध्ये असं काही करता येत नाही, शरीराच्या आतमध्ये काही ठेवलेलं आहे. पण सांगायचा उद्देश काय, जेव्हा आपण मेडिसिन घेऊन आपण आपला आजार ट्रीट करत असतो, त्यावेळेला तो आजार आपण पोसत असतो आणि कळत न कळतपणे तो आजार तुम्ही पोसत असता, पण त्याच्यातनं जे काही एक्सपेन्सेस आपले होत असतात, खर्च होत असतात, यावरतीच मेडिकल इंडस्ट्री किंवा मेडिकल इंडस्ट्रीचं जे अर्थकारण आहे ते त्याच्यावर अवलंबून असतं. आणि गेल्या 50 वर्षामध्ये, 50 ते 60 वर्षामध्ये तुम्ही बघितलं, आता सगळेजण आपण अनुभवतोय कोरोनाचं जे क्रायसिस क्रिएट केलेलं आहे, ह्याच्यावर पण मी एक टॉपिक घेणार आहे. कोरोनावरती पण बऱ्याच जणांची रिक्वेस्ट आली की कोरोना एक्झॅक्टली काय करायचं, बरंच सारखं कन्फ्युजन लोकांच्या मध्ये आहे, त्याच्यावर पण मी घेणार आहे. आजार बरेच करायचे नाहीये, भरपूर एवढा रिसर्च आहे, भरपूर आहे. तर एक सिंपल प्रश्न प्रत्येकाला पडत असेल, अरे एवढा सगळा रिसर्च आहे, एवढी सगळी भारी मेडिसिन्स येत आहेत, हे आजार बरे का होत नाहीये? डायबिटीस घ्या, बीपी घ्या, थायरॉइड घ्या, कॅन्सर घ्या, कुठलंही इन्फेक्शन आलं, मग ते एड्स असेल, स्वाईन फ्लू आला, कोरोना आला, आता अजून 1 वर्षांनी कुठला तरी, तर आजार हे असे आणले जात आहेत की जे कधी बरे होणार नाहीत. इनफॅक्ट अशा पद्धतीनं जर का कोण क्लेम करत असेल किंवा अशा पद्धतीनं कुठला डॉक्टर जर का सांगत असेल की बाबा माझ्याकडे कॅन्सरचा पूर्ण इलाज आहे, किंवा आयदर त्याला जेलमध्ये टाकलं जातं किंवा त्याला या जगातनं संपवलं जातं, असेही बरेच सारखे एक्झाम्पल्स हिस्ट्रीमध्ये घडलेले आहेत. आता सुद्धा तो आवाज दाबला जातो किंवा तो आवाज पुढे आणून दिला जात नाही. आणि त्याच्यामध्ये सिंपल रिझन आहे, बिकॉज मेडिसिन इज नॉट हेल्थ केअर, इट इज जस्ट लाईक इंडस्ट्री. बाकी कुठल्या इंडस्ट्री सारखं आहे. बट तुम्ही जे फूड घेताय किंवा अन्न घेताय, ते अन्न जर का तुम्ही केअरफुली चूज केलं, अन्न जर का चांगल्या पद्धतीने हे केलं, तर तुम्ही त्या सिक्युअरच्या ट्रॅपमध्ये अडकणार नाही. अँड इट्स अ टाइम वी कॅन सी इट्स फॉर व्हॉट इट इज. हे हिप्पोक्रेटस ज्यानं मेडिकल ओथ आमची डेव्हलप केली, आता त्याचं हे मला माहित नाही कधी हिप्पोक्रेटस आहे, पण काही हजारो वर्षापूर्वी हिप्पोक्रेटस नी हे सांगून ठेवलं होतं की पुढचे जे फ्युचर मधले जे डॉक्टर्स असणार आहेत, ते फ्युचरमध्ये येणारे हे डॉक्टर किंवा आयडियल डॉक्टर असा असतो जो पेशंटला कमीत कमी औषधं देतो, जो पेशंटला मॅक्सिमम लाईफस्टाईल वरती किंवा त्याला कन्सोल करून, त्याचं सांत्वन करून, त्याच्या पाठीवरून हात फिरवून त्याला बरं करण्यासाठी प्रयत्न करतो. सो डॉक्टर आयडियल असा असला पाहिजे जो पेशंटला अगदी गरज पडली तर औषध देईल, जास्तीत जास्त त्याची काळजी घेईल, त्याच्या आहारामध्ये बदल करेल आणि मॅक्सिमम तो त्याला कन्सोल करेल, त्याच्या पाठीवर हात फिरवेल, होईल रे बाबा व्यवस्थित, चांगलं वाटेल, ज्याला आपण आमच्या ॲलोपॅथीमध्ये प्लॅसिबो म्हणतो. आणि हा अनुभव प्रत्येकाने आपल्या ह्याच्यामध्ये घेतला असेल. तुम्ही जेव्हा पहिले तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडे जायचा, लहानपणी जायचा, डॉक्टरांना सगळी हिस्ट्री माहित असायची. डॉक्टर म्हणायचे काय झालं रे, असं झालं, ठीक आहे, अच्छा असं झालं, हे झालं. सून गेली तर म्हणायचे काय सासूबरोबर भांडण झालं का, सासूबाईंना म्हणायचे की सुनबाई आज बहुतेक काहीतरी बोललेलं दिसत आहेत. मग ती सुनेला बोलले की ती खुदकन हसायची, तिला म्हणायचं हो डॉक्टर बरोबर आहे. डॉक्टर एक गोळी औषध लिहून द्यायचे आणि काय चमत्कार व्हायचं की तो पेशंट तिथनं बाहेर पडताना त्याला बरं वाटायला लागायचं ह्याच्यावरती. सो कुठल्याही फिजिशियनचं हे महत्वाचं काम असतं की केअरफुल यूज ऑफ मेडिसिन, गरज पडली तर. आणि हे हिप्पोक्रेटसनी त्यावेळेला सांगून ठेवलं होतं, लेट फूड बी द मेडिसिन अँड मेडिसिन बी द फूड. म्हणजे फूडलाच तुम्ही मेडिसिन म्हणून ट्रीट करा, गरज पडली तरच मेडिसिन दिलं पाहिजे. आणि कुठल्याही चांगल्या फिजिशियनचं काम हे पेशंटला एज्युकेट करणं आहे, त्याच्या आजाराबद्दल एज्युकेट करणं आहे. मेडिकेशन देऊन जर का एखादा फिजिशियन किंवा एखादा डॉक्टर पेशंट हे करत असेल तर ते पेशंटसाठी पण योग्य नाहीये आणि बिईंग अ डॉक्टर आमच्यासाठी पण योग्य नाहीये. अनफॉर्च्युनेटली ट्रेंडमध्ये किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये हा ट्रेंड मागे पडत गेला. पण आत्ताचा ओव्हरऑल जर का बघितलं तर खूप पॉझिटिव्ह सिनारिओ आहे. गेल्या 20 वर्षामध्ये खूप चांगले चेंजेस झालेले आहेत. जेव्हा आम्ही एमबीबीएस ला होतो, आम्ही एमबीबीएस शिकायचो, माझे वडील पण डॉक्टर आहेत, मी बघायचो, त्यावेळेला पेशंटचा ट्रेंड असायचा ती एक क्रोसिन द्या, एक नाईस द्या, पण माझं डोकेदुखी थांबवा, मला एक पित्ताची गोळी द्या, मला हे थांबवा. नोबडी इज बॉदर्ड, सगळ्यांना क्विक रिझल्ट हवे होते. पण आता जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येत आहेत, माझ्या तरी आय डोंट नो अबाउट अदर प्रॅक्टिशनर्स किंवा बाकीच्या प्रॅक्टिशनर बरोबर मी बोलू शकत नाही, पण आल्यानंतर पेशंट आम्हाला विचारतोय की डॉक्टर या आम्हाला गोळीशिवाय नाही का बरं होता येणार, गोळी कमीत कमी हे करता येईल का, आहारात काही बदल केला पाहिजे. हा खूपच पॉझिटिव्ह चेंज या गेल्या 5 ते 6 वर्षात दिसून येतोय, जो खूप चांगला चेंज आहे, खूप वेलकम चेंज आहे की ज्याच्यामध्ये पेशंट्स येऊन विचारतायत. बऱ्याच सारख्या डॉक्टरांना हे इरिटेट होतं की कशासाठी विचारताय, मी डॉक्टर आहे का तुम्ही डॉक्टर आहे. पण डॉक्टरांनी सुद्धा ते पॉझिटिव्हली घेणं आता गरजेचं आहे. डॉक्टरांनी सुद्धा फक्त
इलनेसचा आणि फक्त मेडिसिनचा स्टडी करून चालणार नाही. हा जो ट्रेंड नवीन येतोय किंवा जो नवीन ट्रेंड आलेला आहे हा खूप चांगला ट्रेंड आहे, जो आपल्याला सगळ्यांना वेलनेसकडे घेऊन जाणार आहे. आणि हा काही म्हणजे नवीन ट्रेंड नाही आहे. हे कसं असतं, लाईफचं सायकल कम्प्लीट होतं. म्हणजे बऱ्याचसारख्या गोष्टी या ज्या आम्ही आता सांगितल्या आहेत, तुम्ही गुळाचा चहा, सिंपल आपण गुळाचा वापर करायला सांगतो. 1960 मध्ये पहिला साखर कारखाना महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झाला. नगरच्या जवळ, नगर आणि शिर्डीच्या मध्ये गाव आहे, तिथं पहिला साखर कारखाना 1956-1957. त्याच्या अगोदर आपण चहा प्यायचो नाही का, त्याच्या अगोदर आपण गोड खायचो नाही का, पण 90% गुळ दिला जायचा. आणि तुम्ही जर का बघितलं तर आपण उद्या स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे, पण अजूनही सुद्धा आपण इंग्रजांचे गुलाम आहोत. चहा, ब्रेकफास्ट, आपल्याकडे आलेला गहू, आपल्याकडे असलेला रवा, आपल्याकडे आलेलं रिफाईंड फूड, आपल्याकडे असलेलं मॅकडोनाल्ड, आपल्याकडे असलेलं ब्रेड, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला आपण आपल्या पारतंत्र्यामध्ये किंवा 150 वर्ष जे इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं म्हणतात, किंवा आपण पारतंत्र्यामध्ये होतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इंडियामध्ये आणल्या. आणि जरी इंग्रज आपल्याला सोडून गेले असले आणि आपला देश स्वतंत्र झाला असला तरी अनफॉर्च्युनेट आहे की त्यांनी ज्या आपल्याला सवयी लावल्या त्या सवयींमधनं काय आपली मुक्तता झालेली नाही. त्यामुळं आमचं सगळ्यांना म्हणणं असतं की अजूनही पण आपण पारतंत्र्यामध्ये आहोत. सो हे जे आहाराचं पारतंत्र्य आहे, हे जे आपली मानसिकता घडलेली आहे, चुकीचे संस्कार, आपले जे ओल्ड संस्कार आहेत ते आपण कुठेतरी विसरलोय, तर तिथं आपल्याला परत जाणं गरजेचं आहे. आता आपण नवांना सांगतोय, पहिल्यांदा राशनचा गहू, राशनचा तांदूळ किंवा खपली गहू किंवा हे गरीबाचं अन्न समजलं जायचं. घाण्यावरचं तेल किंवा राईस ब्रँड तेल आम्ही सांगतो हे गरीबाचं, अरे हे काय गरीबाचं अन्न आहे, असलं नाही. जे नवश्रीमंत लोक आहेत किंवा त्यांचं एक स्टँडर्ड फूड म्हणून रिफाईंड, एक्स्ट्रा व्हर्जिन अशा पद्धतीचे डाएट आपण फॉलो करायला सुरुवात केली. आणि त्याला जे वलय दिलं, ते वलय जे आहे ते वेस्टर्न कल्चरचं वलय आपल्याकडे आलं. अनफॉर्च्युनेटली या गोष्टी आपण विसरत गेलो. आणि आता बघा हे सायकल असं व्हायला लागलेलं आहे की या सगळ्या गोष्टी वेस्टर्न लोक फॉलो करायला लागले, त्यांच्यामध्ये आजार दिसायला लागले. त्यांनी त्याच्यावरती रिसर्च करायला सुरुवात केली. डॉक्टर नील बर्नार्ड, डॉक्टर गॅब्रियल कझिन यांनी त्याच्यावर रिसर्च पेपर लिहिले. नाऊ दे आर सेइंग की तुम्ही जुनं अन्न वापरलं पाहिजे, तुम्ही गुळ वापरला पाहिजे, तुम्ही ऑर्गॅनिक फूड वापरलं पाहिजे, तुम्ही व्हेगान फूड वापरलं पाहिजे. फूडचं आणि ह्याचं रिलेशन आहे. आणि यू डोंट बिलीव्ह, हे जे डॉक्टर गॅब्रियल कझिन्स आहेत, मी ज्यांचा कायम आता उल्लेख करतो किंवा मी ज्यांना गुरु मानतो, त्यांचे जे गुरु आहेत ते हिमालयामधले सच्चिदानंद यांचा एक शिष्य, त्यांच्याकडून त्यांनी ही डाएट प्रणाली शिकली. तो व्यक्ती इथं आला इंडियातून. म्हणजे आपल्याला वी शुड फील प्राऊड अबाउट इट, आपल्याला गोष्टी बऱ्याचसारख्या माहित नाहीये. तर त्यांनी 3 वर्ष हिमालयामध्ये स्पेंड केली. हे डॉक्टर गॅब्रियल कझिनच्या पहिलं प्रिफेस म्हणजे त्यांच्या पुस्तकाचे जे स्वगत लिहिलेलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी कबूल केलंय की आय हॅव अर्न ऑल दिस नॉलेज फ्रॉम ट्रॅडिशनल इंडियन कल्चरमधून मला हे सगळं नॉलेज मिळालं, मी तिथूनही शिकलो. आणि ते नॉलेज त्यांनी तिथं हे केलं, त्या लोकांना बरं केलं आणि त्यांचे रिसर्च पेपर आपल्याकडे आले. आणि आता आपण त्या गोष्टी दुप्पट तिप्पट पैसे देऊन आपण ते हे करतोय आणि आपण बरे होण्याच्या मार्गावरती आलोय. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. लॉर्ड कृष्णा, मी जस्ट हे सर्च करत होतो, हिंदू ट्रॅडिशन्स मध्ये बरेच सारख्या वेदाभ्यास किंवा बरेच सारखे संस्कृत श्लोक आम्ही लहानपणी शिकवलेले, आमच्या आजी आजोबांनी शिकवलेले आहेत. त्यावेळी त्याचा अर्थ कळायचा नाही, आता त्याचा अर्थ कळायला लागलाय, थोडाफार कळायला लागलाय. आय एम नॉट सेइंग की सगळा अर्थ मला समजलाय किंवा कुणाला अजून पूर्ण समजलाय. पण लॉर्ड कृष्णा इन भगवद्गीता स्टेट्स दॅट ऑल एम्बॉयडेड सोल्स आर वर्किंग अंडर द कंट्रोल ऑफ 3 मोड्स. एम्बॉयडेड सोल्स म्हणजे सगळे आत्मे किंवा सगळे जे शरीर किंवा सगळे जे जीवन आपलं आहे किंवा जे मनुष्य प्राणी आहेत, हे मनुष्य प्राणी 3 पद्धतीच्या स्टेटमध्ये काम करत असतात. जी पहिली स्टेट असते त्याला सात्विक स्टेट म्हणली जाते, दुसरी स्टेट आहे राजसिक आणि तिसरी असते ती तामसिक. याच्यावरती कुठली खराब आहे कुठली चांगली आहे ह्याच्यामध्ये आपण नंतर जाणार आहे. पण तिन्ही स्टेटमध्ये आपण आपल्या दिवसभरामध्ये किंवा आपल्या आयुष्यभरामध्ये वेगवेगळ्या स्टेटमधून जात असतो. ह्याच्यामध्ये कुठली खराब आहे आणि कुठली चांगली आहे असा भाग नसतो. जसं आता संध्याकाळची वेळ आहे, आपल्याला संध्याकाळी सांगितलं जातं की रात्री घरातनं बाहेर पडू नका, रात्री लवकर झोपा, रात्री तुम्ही हे केलं पाहिजे. का? कारण रात्रीच्या वातावरणामध्ये तामसिक भाव जास्त असतो, तमभाव जास्त असतो. आणि हा जो तामसिक भाव, म्हणूनच आपल्याला बाहेर गेल्यानंतर अंधाराची भीती वाटते, आपल्याला लाईटची गरज वाटते, कारण तिथं तमभाव वाढलेला असतो. सो जिथं तमभाव वाढलाय तिथं थोडंसं पेन, दुःख, डिप्रेशन या ज्या निगेटिव्ह भावना आहेत त्या जास्त असतात. राजसिक आपल्या ह्याच्यामध्ये साधारण जे आपलं आपण आयुष्य जगतो त्या आयुष्यामध्ये ज्या काही आपल्याला कर्माच्या गोष्टी करायच्या, ज्या काही मला कुठलीही गोष्ट चांगली करायची आहे, सो ज्यांचा कर्मयोग म्हणजे एखादा राजा आहे, एखादा हे आहे,
मला माझं फॅमिली चालवायचे, मला माझं घर चालवायचं, तर माझ्यामध्ये राजसिक गुण पाहिजे. असं नाही होणार की बाबा मी सगळीकडनंच विरक्ती आलेली आहे. आणि बऱ्याच सारख्या गोष्टीमध्ये सात्विक भाव सुद्धा पाहिजे. मनुष्याचा जन्म होतो, मनुष्याचा येतो, त्याचा तमभाव पाहिजे. तमभाव किंवा तुम्ही सगळ्याच गोष्टी जर का वासनेशी जोडल्या तर दोन लोकांचं मिलन होणार नाही, नवीन लाईफ जाणार नाही. सो तो तामसिक भाव त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये त्या कालावधीसाठी उपयोगाचा आहे. काही ठिकाणी राजसिक भाव, पुढं मला 4 लोक किंवा एखाद्या वाघाने माझ्यावर हल्ला केलाय, एखाद्या कुत्र्याने माझ्यावर हल्ला केलाय आणि मी सात्विक भावामध्ये बसलोय, असं नाही चालत. आय नीड टू डिफेंड, आय नीड टू रन. माझ्या शरीरामध्ये ऍड्रेनल पंप व्हायला पाहिजे किंवा मला फाईट करता यायला पाहिजे. त्यावेळेला माझ्या शरीरातला राजसिक भाव जो असतो तो पण होऊ शकतो. आणि सात्विक भाव जो आपल्या सगळ्यांच्या मध्ये असतो, तुम्हाला कुठं प्रेम व्यक्त करायचंय, कुठं भय करायचंय, तर तो सात्विक भाव. पण असं सांगितलं जातं की ह्याचा जो बॅलन्स आहे, तो बॅलन्स जो चांगल्या पद्धतीने करू शकतो तो खऱ्या अर्थाने योगी पुरुष होतो किंवा योगिक लेवलवरती होतो. त्याच्या आत्म्याचा उद्धार चांगल्या पद्धतीने होतो आणि त्याचा आत्मिक उद्धार झाला की तो सोल फ्री होतो, असंही आपल्याला सांगितलं जातं. सो जस्ट काही डिफरंट कॅरेक्टर्स मी तुम्हाला 1-2 मिनिटांमध्ये सांगतोय की सात्विक भाव कसा असतो, राजसिक भाव कसा असतो आणि तामसिक भाव कसा असतो. आणि मग आपण यानंतर त्याचं थोडीशी काय रिलेशन आहे ते आपण बघूया. सो सात्विक हा मोड ऑफ गुडनेस किंवा गॉडकडे जाणारा किंवा देवाची जी प्रकृती असते किंवा आपण त्याला देव माणूस म्हणू शकतो की बाबा या पद्धतीची माणसं सगळ्यांना हवीशी वाटतात. या पद्धतीचं व्यक्तिमत्व, या पद्धतीचं वातावरण आपल्या सगळ्यांना हवं असं वाटतं. सुवर्ण बोधक कोणकोणते तेल एकत्र करून घ्यावे, मी प्रश्नाचं उत्तर शेवटी देतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ऍट द एंड ऑफ सेशन विचारा. आपण क्वेश्चन आन्सर साठी पुढचा शुक्रवार ठेवलेला आहे, त्यावेळेसाठी तुम्ही क्वेश्चन्स राखून ठेवा याच्यावरती. रवींद्र दातार, मानसिक गुलामगिरी सुरूच आहे. येस, मानसिक गुलामगिरी सुरूच आहे. रेशन सुद्धा खांडसरी साखर मिळायची. येस, रेशनवर सुद्धा खांडसरी साखर मिळायची. राईट. शक्यतो तेल, तुम्ही प्रश्न विचारला आता बोधक म्हणून, शक्यतो कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता. घाण्यावरचं शक्यतो आपण सांगतो, घाण्यावरचं नॅचरल तेल कमीत कमी वापरण्यासाठी. सात्विक जे असतं ते मनापासून प्युरिटी असते, त्यांच्याकडे हॅपीनेस असतो, काहीतरी चांगलं करण्याचं कंपॅशन असतं, त्या वातावरणात त्या लोकांच्याकडे प्रेमभाव भरपूर असतो, सेल्फ कंट्रोल चांगला असतो, चिडचिडेपणा नसतो, कुठल्याही गोष्टीमध्ये समाधान, सॅटिस्फॅक्शन चांगलं असतं. ऑलवेज दे प्रेफर नॉन व्हायलन्स, अहिंसात्मक ह्याच्याकडे असणारे असतात. ते अहिंसा जरी असली तरी स्वतः ताकदवर असतात, फिअरलेस असतात. ज्या ठिकाणी निडर पाहिजे त्या ठिकाणी ते निडर राहतात. क्षमाशील भाव असतो, पण क्षमा अशीच लोक करू शकतात जे स्वतः हे माझ्या अंगात ताकद नाहीये आणि मला कोण मारायला तर मी माफ केलं, तर तो क्षमाशील भाव होत नाही. ते भीती असते, ते भय असतं. सो नॉन व्हायलंट असतात, फिअरलेस असतात, कुणालाही हे करत असताना पूर्ण सरेंडर करतात. समर्पणाची भावना असते. सरेंडर म्हणजे समर्पण. मी जस्ट एक वर्ड बघत होतो मराठीमध्ये, सगळ्याला काही मला सापडले नाही. सो सात्विक जो भाव आहे, हा सात्विक भाव सगळ्यात प्रेरणा देणारा किंवा ज्याच्यामध्ये या लोकांची आयुष्य मर्यादा पण चांगली असते, या लोकांना ऍक्सेप्टन्स पण चांगला असतो. आणि जर का हा सात्विक भाव मी माझ्या आयुष्यात सगळ्या लेवलवरती मेंटेन करू शकलो तर माझ्या आत्म्याचा उद्धार चांगल्या पद्धतीने होतो. सो असं म्हटलं जातं की साधारण तुमच्या आयुष्यामध्ये 70% भाव हा सात्विक असला पाहिजे. तुमचं जे आयुष्य आहे ते सात्विक दृष्ट्या भरलं पाहिजे. एक्झाम्पल, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आपल्याला याच्यात द्यायचं झालं तर स्वामी विवेकानंदांचं जे आहे त्यांनी राजयोग पण लिहिलेलं आहे आणि हे पण लिहिलंय. किती जणांनी स्वामी विवेकानंद वाचले मला माहित नाही. उत्तम कॉम्बिनेशन. शिवाजी महाराज, उत्तम कॉम्बिनेशन, सात्विक आणि राजसिक, जिथं हे पाहिजे ते. सो असं म्हटलं जातं की 70% तुमचा जो मनाचा भाव आहे, जो तुमचा आहे तो सात्विक असला पाहिजे. आणि तुमची जी कृती आहे ती काही ठिकाणी राजसिक असली पाहिजे. जरी मी कृती करताना राजसिक मोडमध्ये असलो तरी माझ्या मनामध्ये सात्विक भाव पाहिजे. आणि हेच आपल्या सगळ्या गुरूंनी पण सांगून ठेवलेलं आहे. स्पिरिच्युअल मध्ये पण आपल्याला सांगितलेलं आहे, तू कर्म करत राहा आणि कर्म करत असताना तुझ्या मनामध्ये जो भाव आहे तो समर्पणाचा ठेव. तू इथून काहीच वर घेऊन जाणार नाही, सगळं इथंच ठेवणार आहे. सो हा भाव तुमच्या मनामध्ये पाहिजे. कर्म करताना राजसिक काही गोष्टींची गरज असते. राजसिक जर का माझ्या ह्याच्यामध्ये जास्त असेल तर ॲरोगन्स अशा लोकांच्याकडे जास्त असतो. इगो, सतत रेस्टलेस असतात, अँझायटी, काही ना काहीतरी भीती असते, चिडचिडेपणा असतो अशा लोकांत. इम्पेशंट असतात, कुठलीही गोष्ट लगेच पाहिजे. आणि इम्पेशंट असल्यामुळेच ते शीघ्रकोपी पण बनतात. सतत कसली ना कसली तरी फिअर असते. जरुरी नाही की कोणतरी मारणार, पण बाबा फ्युचरची चिंता, पास्ट मध्ये झालेली चिंता, ह्याला दिलंय त्याला दिलंय, हे करायचं ते करायचं. आणि खूप जास्त मटेरियलिस्टिक गोष्टींवरती राजसिक स्वभावाची असते. दिस इज अ मोड ऑफ पॅशन. म्हणजे राजसिक राजासारखा थोडासा हे असतो. सो सात्विक वी कॅन से योगी. राजसिकला जर का मराठीमध्ये म्हणायचं तर भोगी, ज्याला भोग घेण्यामध्ये किंवा ज्याला आपल्या आयुष्यामध्ये कर्मकांड करणं, हे करणं, आयुष्य म्हणजे सगळं माझं, हे सगळं आत्ताच आयुष्य चाललंय हेच आहे, या भावामध्ये राजसिक व्यक्ती जास्त असतो. आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये डिस्ट्रेस्ड असतो, सॅटिस्फॅक्शन, समाधान कधी मिळत नाही.
अहंकारी असतात. त्यामुळं या लोकांच्या मध्ये समाधानाचं कमतरता असल्यामुळं अशा पद्धतीचा याचा आत्मिक उद्धार पूर्णपणे होत नाही. कारण इगो जो असतो किंवा अहंकार असतो तो लवकर सुटत नाही. आणि सगळ्यात जे वर्स्ट येतात दॅट इज, पहिला कुठला सात्विक होता तो योगी होता, राजसिक होता तो भोगी होता, आणि तामसिक म्हणजे कोणाला, रोगी. जर का माझ्या याच्यामध्ये 50 ते 60% जर का माझ्या याच्यात तामसिक भाव असेल, तामस जो भाव आहे तो माझ्या याच्यामध्ये असेल, दॅट इज कन्सिडर्ड द मोड ऑफ इग्नोरन्स. काहीच फरक पडत नाही, जो भी हो चल रहा है. माझं पोट वाढतंय, पोट वाढू दे, माझं शरीर वाढतंय होऊ दे, ह्याचे पैसे घेतले ते बुडले तर बुडू दे, मला कोणी शिव्या दिल्या तरी फरक पडत नाही, हे केलं तरी फरक पडत नाही. टोटल इग्नोरन्स, स्वतःच्या आयुष्याबद्दल पण नसतो, शरीराबद्दल पण नसतो, फॅमिलीबद्दल नसतो, कुठल्या ज्या पॉवर्स आहेत त्याच्याबद्दल पण नसतो. मोड ऑफ इग्नोरन्स. प्रचंड लेझीनेस असतो अशा व्यक्तींमध्ये, टायर्डनेस असतो, सतत टाळाटाळ, सतत प्रोक्रॅस्टिनेशन करणं, कायम अशी लोक डिप्रेशनचे शिकार होतात. इग्नोरन्स असती, कुठल्याच गोष्टीबद्दल गोडी नसती, सतत सतत चेंज करत राहणं, एक पद्धतीचा जडत्व आलेलं असतं त्यांच्या शरीराला किंवा त्यांच्या मनाला जडत्व आलेलं असतं, आणि कुठल्या तरी फॉल्स इल्युजन मध्ये असतात. मला काहीतरी लॉटरी लागेल, एक दिवस असा येईल, कोणतरी मला डॉक्टर भारी भेटेल, तो माझे सगळे आजार घालून टाकेल. आता मी जस्ट कोरिलेशन मध्ये बोलतोय, हा तामसिक भाव येतो. ऍज आय सजेस्टेड, तिन्ही भाव महत्वाचे आहेत, पण आपला सगळ्यांचा जो प्रयत्न झाला पाहिजे, ज्या स्टेजमध्ये आपण आता आहोत, ज्या आजारमुक्तीच्या बाबतीत आपण बोलतोय, तर याच्यासाठी सात्विक भावामध्ये येणं, सात्विक पद्धतीची लाईफस्टाईल स्वीकारणं हे अतिशय गरजेचं आहे. आतापर्यंत आपण राजसिक आणि तामसिक पद्धतीचं आयुष्य जगत आलो, त्यामुळेच आपल्याला डायबिटीज, बीपी, थायरॉइड हे आजार आपल्याला भोगावे लागतात किंवा हे आजार आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. हे पहिल्यांदा आपण सगळ्यांनी ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. जगामध्ये काय चाललंय यापेक्षा आपल्या शरीरामधले हे भाव आहेत, हे भाव हे करून आपण मॅक्सिमम सात्विक ह्याच्याकडे आलं पाहिजे. ऍज आय सजेस्टेड, 1 पर्सन कॅन हॅव मल्टिपल मोड्स. एक व्यक्ती जो आहे तो एक व्यक्ती 2 ते 3 भावनांमध्ये त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या दिवसभराच्या शैलीमध्ये जाऊ शकतो. पण आपला जो रोल आपल्याला ठेवायचा आहे, 70% सात्विक भावामध्ये आपल्याला यायचं आहे, आणि ज्या वेळेला गरज वाटते बाकीच्या 30%मध्ये 20% भाव तुमचा राजसिक असला पाहिजे, आणि 10% तुम्ही तामसिक भाव ठेवला, तेवढा असतोच. इझिली आपल्या शरीरामध्ये आपला अहंकार किंवा आपले जे इमोशन्स असतात आपल्यासाठी आपण एका दिवसात टाळू शकत नाही. तर तिथपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करायचा आहे. वेन सात्विक डॉमिनेट्स, वी फील हॅपी. आपल्याला आतून छान वाटायला लागतं, सॅटिस्फाईड वाटायला लागतं, आणि आपल्या आयुष्याचा, आपल्या सेन्सेसचा, आपल्या पंचेंद्रियांचा कंट्रोल आपल्याकडे येतो. आपण एखाद्या जेव्हा आउट ऑफ कंट्रोल होतो, चिडलेला व्यक्ती असतो, त्यावेळी तुला आपल्या सहज समोर लक्षात येतं, आणि तो नंतर तो थोड्या वेळाने शांत झाल्यावर तो व्यक्ती म्हणतो, अरे मी एवढं बोलायला नाही पाहिजे होतं, एवढी भांडायला नाही पाहिजे होतं. हा झाला राजसिक. वेन राजसिक डॉमिनेट्स, वी फील रेस्टलेस, अँशियस अँड अँग्री. स्वतःवरती चिडचिडेपणा वाढतो, कामं व्यवस्थित होत नाहीत. जगामध्ये एवढा फरक पडलेला नसतो, पण जेव्हा राजसिक डॉमिनेट होते त्यावेळेला आपलं अंतर्मन, बाहेरच्या जगातला तुमची धडपड दिसत नाही, पण आतल्यात तुम्ही सॅटिस्फाईड नसता, कुठेतरी एक पद्धतीचा अँगर असतो, कुठेतरी एक पद्धती जलस असती, इगो हे होत असतो. तर त्यावेळी समजायचं की आपल्या ह्याच्यामध्ये राजसिक भाव आपल्या ह्याच्यामध्ये डॉमिनेट होतोय. आणि वेन तामसिक आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही फील लेझी, खूप जास्त थकवा जाणवतो, टायर्ड जाणवतो, आयुष्यामध्ये काही मजा वाटत नाही, उसना ओसान आणावं लागतं कुठली गोष्ट करण्यासाठी, लिथार्जिक आपण बनतो, कुठल्याच गोष्टीमध्ये मजा नाही, आयुष्य सगळं हे आहे, मला सगळेजण प्रॉब्लेम करतात. आणि अशी लोक स्वतः पण इरिटेट होतात, आणि त्यांच्या आजूबाजूला असलेली लोक आहेत त्या लोकांना पण ते इरिटेट करतात किंवा इरिटेट त्यांच्यामुळे होतात. सो तुम्ही तुमच्या कुठल्या ह्याच्यामध्ये भावनेमध्ये आहात हे थोडंसं आयडेंटिफाय करा. आय वॉन्ट, जे कोण आपल्या डीएफएफ क्लबमध्ये किंवा डीएफएफ ग्लॅडिएटर्स मध्ये जे आहेत, जे कम्युनिटीमध्ये आहेत, त्या सगळ्यांना आमचा डीएफएफचा प्रयत्न असतो की त्यांना सात्विक भावनेमध्ये घेऊन येणं, आणि त्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतायत, ज्या ज्या गोष्टी आपल्याला आहारामध्ये बदल करायच्या आहेत, आपल्या एक्सरसाइज मध्ये करायच्या आहेत, मानसिक मध्ये करायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवत असतो. तुम्ही फक्त त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत. आणि हेच गोष्ट आपल्याला भगवद्गीतेमध्ये पण सांगितलेली आहे की आपण त्याचा उलटा अर्थ घेतो, कर्म करते जाओ फल की आशा मत करो, राईट. सो हा जो प्रोटोकॉल आम्ही तुम्हाला शिकवलाय, हा एंडला तुम्हाला तिथं घेऊन जाणार आहे. आणि आपल्याला आयुष्यात हेच पाहिजे, आपल्याला हॅपीनेस हवाय, आपल्याला एक आजारमुक्त आयुष्य हवंय, आणि आपल्यापासून समाजाला काहीतरी आपल्याला देता येऊ शकेल. आपण गेल्यानंतर आपल्याला आपलं चांगलं नाव लोक काढतील, हेच सगळ्यांना हवं असतं, पण आपण मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये अडकून जातो. सो आवर मॉडर्न लाईफस्टाईल विथ द हाय लेवल ऑफ स्ट्रेस अँड टॉक्सिन्स लीड टू लाईफ दॅट फ्लक्च्युएट्स बिटवीन राजसिक अँड तामसिक. हे सगळं आपल्याला हवं आहे, हे सगळं आपल्याला सांगितलंय, पण अनफॉर्च्युनेटली आत्ताची काही जी लाईफस्टाईल आहे, बाहेर टॉक्सिक वातावरण भरपूर असतं, आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करता येत नाहीत, कुठं ट्रॅव्हलिंग करायला लागतं, कुणा पाहुण्यांकडे जायला लागतं, इतर ठिकाणी होतं, घरामध्ये वातावरण आपल्याला पाहिजे असं नसतं. सो सात्विक आपल्याला हवं असतं, पण आपण फ्लक्च्युएट कुठं होत राहतो, राजसिक तामसिक, राजसिक तामसिक, तामसिकून राजसिक, राजसिकून तामसिक.
80% राजसिक तामसिक मध्ये आल्यामुळे भरपूर टॉक्सिन्स आपण आपल्या मनामध्ये पण टाकतो आणि आपल्या शरीरामध्ये पण टाकतो. आणि त्यामुळं जो आपल्याला आनंद पाहिजे, जो आपल्याला आयुष्याकडून जी ऊर्जा पाहिजे, आपल्याला जी एनर्जी पाहिजे, जो एक पॉझिटिव्ह पंच पाहिजे, तो आपल्याला ह्याच्यामध्ये मिळत नाही. सो टू अचीव्ह हॅपीनेस वी हॅव टू ट्रान्सेट फ्रॉम तामसिक टू राजसिक, राजसिक वरून सात्विक कडे येण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे. 100% सात्विकता लगेच येणार नाही, पण आपण प्रयत्न करायला तरी काही हरकत नाहीये. म्हणजे असं म्हणलं तुम्ही कर्म करत राहा, बाकीच्या गोष्टी आहेत त्या होत जातात. प्रयत्न आपण करत राहिला तर एक ना एक दिवस आपल्या याच्यामध्ये सात्विकता येते, आणि ज्या वेळेला तुम्ही ती स्टेज अचीव्ह करता त्यावेळेला तुमची आजारमुक्ती झालेली असते. आणि हे मी डॉक्टर भाग्येश कुलकर्णी डायबिटीज फ्री फॉर सांगत नाहीये. इन द 17th चॅप्टर ऑफ भगवद्गीता लॉर्ड कृष्णा एक्सप्लेन्स व्हॉट सात्विक, राजसिक अँड तामसिक फूड आर. सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे, भगवद्गीतेमध्ये जाऊन गुगलवरती जरी टाकलं तरी इंटरनेटवरती पूर्ण तो श्लोक येतो. जवळपास 1.5 पेजेसचं डिटेल माहिती भगवद्गीतेमध्ये छान पद्धतीने ह्याची दिलेली आहे. मी जस्ट वाचली आणि माझ्या पद्धतीनं मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला. सो होप यू आर लाइकिंग. टू मच स्पिरिच्युअल वाटत नसावं. मी जे आता तुमच्यावर शेअर करतोय हे तुम्हाला छान वाटत असेल, चांगलं वाटत असेल तर जस्ट टाईप ऑसम इन टू द चॅट बॉक्स किंवा गुड म्हणून टाका, सो दॅट आय विल ऑल्सो अंडरस्टँड की हे नॉलेज तुम्हाला पचनी पडतंय किंवा हे नॉलेज तुम्हाला उपयोगाचं आहे किंवा युजफुल टाकू शकता. जस्ट टाईप युजफुल याच्यावरती. येस, कादंबरी कपिलेश्वर बेजबाबदार, तामसिक भावामध्ये बेजबाब, स्वतःची जबाबदारी स्वतः नाही घेणे याच्यावरती. घराचा शेतातील तांदूळ चालेल का? चालतोय, फक्त आणल्या लगेच काढल्या वापरायचं नाही. 6-8 महिने ठेवायचा आणि मग वापरायचा याच्यातला. ग्रेट. आय एम हॅपी. बरेच जण हे करतायत आणि हे फार महत्वाची गोष्ट मला वाटली. आणि आता आपण फूडकडे येऊया, कारण का करायचंय हे जर का कळलं, कॉन्टेक्स्ट जर का आपला क्लिअर असेल तर बाकी गोष्टी आपल्याला सोप्या व्हायला लागतात. बऱ्याच वेळेला आपण त्याच्यामध्ये विचार न करता ती ऍक्शन सुरू करतो, मग त्यात मजा येत नाही. मग आपल्याला बरोबरचे सुपरफिशियल प्रश्न आपण विचारत राहतो. प्रश्न विचारण्याला काही हे नाहीये, पण प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर मिळाल्यावर सुद्धा आपण थोडंसं आग्रही राहिलं पाहिजे, थोडंसं क्रिटिकल राहिलं पाहिजे. असंच काय आहे? आणि हे जर का तुमच्या मानसिक लेवलवरती तुम्हाला एकदा उत्तर मिळालं की बाकीच्या छोट्या गोष्टी असतात त्या ऑटोमॅटिकली व्हायला लागतात. सो लेट्स कम टू द सात्विक फूड. सात्विक फूडच्या बाबतीत काय भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले किंवा काय आपल्या स्पिरिच्युअल मध्ये आहे. आणि प्लीज अंडरस्टँड, हे फक्त भगवद्गीतेमध्येच नाहीये, हे मला बायबलमध्ये पण सापडलं. तुमच्या बौद्ध आणि जैनिझम मध्ये तर भरपूर आहे. मला एवढ्या छोट्या सेशन मध्ये ते घेता येणार नाही. पण प्रत्येक जण जे आहेत ते फूड आणि तुमची सोल म्हणजे आत्मा ह्याचं नातं 101% ऍक्सेप्ट करतात. आणि म्हणूनच उपास बाकी सगळ्या धर्मांमध्ये ह्याच्यामध्ये मतभिन्नता असेल की हे करायचं, पण उपासावरती मात्र, आहारावर मात्र सगळे जणांचं एकच मत आहे. आणि हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे की अगदी गरज असेल, पुढे मी बोलणार आहे, तर आणि तरच तुम्ही सर्व्हायव्हलचाच प्रश्न असेल तर आणि तरच तुम्ही इतर प्राण्यांना मारून किंवा हिंसा करून तुम्ही हे केलं पाहिजे. एल्स तुम्ही तुमचं जे कर्म आहे का, तुमची जे शरीराची रचना आहे त्या पद्धतीनं तुम्ही सात्विक फूडच खाल्लं पाहिजे. अदरवाईज तुमचं कर्म परत तुम्हाला हंट करत येतं. म्हणजे तुम्ही जर का जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा शरीराचे चोचले पुरवण्यासाठी इतर प्राण्यांना किंवा इतर यांना त्रास देऊन हे करत असाल तर ते तुमच्या कर्माच्या विरुद्ध आहे. सो व्हॉट गोज दॅट कम्स असं म्हणतात. सो तुम्ही जर का एखाद्या व्यक्तीला केवळ मजेसाठी किंवा एखाद्या प्राण्याला ह्याच्यासाठी मारून खात असाल तर त्याचे जे त्या ह्याच्याकडनं येणारी जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा तो प्राणी जो सूड घेण्याची भावना असते ती कर्माने तुमच्यापर्यंत या आयुष्यात येणार नाही, पुढच्या आयुष्यात किंवा त्याच्या पुढच्या आयुष्यात येऊ शकते. हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. अनुभव प्रत्येकाचा प्रत्येक जण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. सो सात्विक फूड साठी चॅप्टर नंबर 17 मध्ये आयु, सत्व, बलारोग्य, सुख, प्रीती, विविध वर्धना अशा पद्धतीचा म्हणजे जो रस्य स्निग्ध स्थिर हृदय आहार सात्विक प्रिया, सात्विक व्यक्तीला अशा पद्धतीचा, म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन पण तुम्हाला खाली दिलेलं आहे ज्यांना समजत नाही अशासाठी. फूड इन द मूड ऑफ गुडनेस इन्क्रीजेस द ड्युरेशन ऑफ लाईफ, प्युरिटी ऑफ वन्स एक्झिस्टन्स अँड गिव्ह स्ट्रेंथ, हेल्थ, हॅपीनेस अँड सॅटिस्फॅक्शन. जे फूड सात्विक असतं ते तुमच्या आयुष्याचं ड्युरेशन म्हणजे लाईफ स्पॅन वाढवतं, तुमच्या आयुष्यातली प्युरिटी वाढवतं, प्युअर आयुष्य तुम्हाला जगायला मदत करतं. ते सात्विक फूड तुम्हाला स्ट्रेंथ देतं. सात्विक फूड असं असतं जे तुम्हाला हेल्थ प्रदान करतं, तुम्हाला निरोगी ठेवतं, तुम्हाला हॅप्पी ठेवतं आणि तुम्हाला सॅटिस्फाईड ठेवतं. सतत मला क्रेविंग्स त्या फूडमुळे होत नाहीत असं जे फूड असतं त्याला सात्विक फूड म्हणलेलं आहे. आणि हे जे फूड्स असतात ते ज्युसी असतात, स्निग्ध असतात, घट्ट असतात, त्याच्यामध्ये ज्यूसची मात्रा असतात, होलसम असतात. होलसम म्हणजे काय?
पूर्ण असतात, ते इटसेल्फ ते असतं, ते पूर्णान्न म्हणून आपण वापरू शकतो. त्यात कुठेही प्रक्रिया केलेल्याचा भाव नसतो आणि सगळ्यात महत्वाचं ते घेतल्यानंतर प्लीजिंग टू हार्ट, आपल्याला आत्मिक समाधान त्याच्यामध्ये मिळतं, फक्त टेस्टबर्डशी रिलेटेड नसतं. जेव्हा ते आपल्या शरीरामध्ये जातं त्यावेळी एक सुदिंग इफेक्ट आपल्याला शरीरामध्ये मिळतो. आणि या पद्धतीचं फूड जे आहे ते सगळं फूड आता मी राईट साईडला दाखवलेलं आहे. हे फूड ज्या लोकांच्या खाण्यामध्ये जास्त असतं, जे नॅचरल आहे, जे सीझनल आहे, जे रिजनल आहे, जे डायरेक्टली नेचर पासून आलेलं आहे, कुठलीही प्रक्रिया. का आपण सांगतो एमआरपी अवॉइड करा, तुम्ही मीठ खाऊ नका, तुम्ही रिफाईंड खाऊ नका, तुम्ही पॉलिश केलेल्या गोष्टी खाऊ नका, पॅक केलेल्या गोष्टी खाऊ नका, कारण त्याच्यात सात्विक भाव नाहीये, ते डेड फूड आहे. त्याच्यामधून जी आपल्याला लाईफची एनर्जी मिळायला पाहिजे ती एनर्जी त्यात नाहीये, कारण त्याच्यामध्येच एनर्जी नाहीये. बिस्किटामध्ये पाणीच नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही वडापाव खाल्ला तर पावामध्ये काहीच नाही, वडापाव मी तळलाय, फ्राय केलाय, सो त्याच्यामध्ये लाईफ राहिलेली नाहीये. माझ्या शरीरामध्ये जे पाणी आहे ते पाणी म्हणजे जीवन आहे. सो ज्या घटकामध्ये पाणी नाही तो घटक सात्विक कॅरेक्टरमध्ये जनरल येत नाही. सो आता जे काही घटक इथं दाखवलेत, ऑल टाइप्स ऑफ ग्रीन व्हेजिटेबल्स, ऑल टाइप्स ऑफ फूडचे एक्झाम्पल्स पण देणार आहे, बहुतेक सगळं तुम्हाला माहित आहेत. अगदी बेसिक लिंबापासून सगळी फळं जी नॅचरल येतात, नारळाचं पाणी असेल, नारळाचं हे असेल, ऊस असेल, सगळ्या पद्धतीचे ग्रीन व्हेजिटेबल्स हे सगळं सात्विक कॅरेक्टरमध्ये येतं. जे फॅटी म्हणजे चरबीयुक्त नाहीये, फॅटी म्हणजे स्निग्ध अर्थ घ्यायचा, स्निग्ध, होलसम, ज्याच्यामध्ये ज्यूस, ज्याच्यामध्ये पाण्याची मात्रा जास्त आहे, जे खाल्ल्यानंतर तुमच्या हृदयाला शांती वाटते, फक्त टेस्टबडला शांती वाटत नाहीये, अशा फूडला सात्विक फूड असं म्हणलेलं आहे. राजसिक फूडची डेफिनेशन पण आपल्याला दिली आहे. कटू, आम्ल, लवण, अति उष्ण, तीक्ष्ण, वृक्ष, विदाहीन आहार, राजस श्रेष्ठा, आणि हे दुःख, शोक, काम आणि भीती किंवा प्रदा आपल्या ह्याच्यामध्ये तयार करतं. अशा पद्धतीचं जे फूड असतं ते राजसिक फूड असतं. फूड्स दॅट्स आर टू बिटर, दॅट आर टू सोर, सॉल्टी, पंजंट, ड्राय, हॉट आर लाइक्ड बाय द पीपल विथ द राजसिक. म्हणजे इथं काही एक्झाम्पल दिलेले आहेत. दारू किंवा हे बेचव असती, चव नसती किंवा कडवट चव असती. सोर खूप जास्त तिखट, खूप जास्त तेलकट, खूप कांदा, मुळा किंवा खूप जास्त तिखट खरडाचा वापर केलेला आहे. वृक्ष ज्याच्यामध्ये काही हे नाहीये, चिप्स किंवा आपण जे करतो हे सगळं जे येतं ते राजसिक पद्धतीचं येतं. आणि अशा पद्धतीचं फूड जेव्हा आपण आपल्या शरीरामध्ये टाकतो त्यावेळेला आपल्या शरीराचा पीएच हा 7.4 आहे, म्हणजे इट्स न्यूट्रल. आणि हे जे फूड असतं ते ऍसिडिक पद्धतीचं असतं. आणि हे पचवण्यासाठी जे एन्झाईम्स आपल्या शरीरामध्ये पाहिजे ते अनफॉर्च्युनेटली एन्झाईम्स तेवढ्या प्रमाणात नसतात, त्यामुळे शरीराला ऍसिड वाढवावं लागतं. सायंटिफिक मध्ये भरपूर वेळा झालेलं आहे, पण त्याचं जे मला कोरिलेशन जे सापडलं ते अमेझिंग होतं. आणि या लोकांच्या मध्ये पेन, डिस्ट्रेस आणि डिसीज खूप कॉमन दिसायला सुरुवात होती. काही ना काहीतरी सतत पेन, ऍसिड वाढल्यामुळे ऍसिडिटी, पित्तापासून त्रास सुरू होतो, पोट साफ नाही होणं, तणाव वाढणं, सतत डोके दुखणं, चेहऱ्याखाली डोळ्याखाली सूज येणं, हे परिणाम पहिल्यांदा दिसतात. आणि नंतर हळूहळू चरबीचं प्रमाण वाढल्यामुळं, वृक्षता वाढल्यामुळं वाताचे आजार सुरू होतात, रुमॅटिक आर्थरायटिस, संधिवात. आणि त्याच्याही पुढे जर का आपण गेलो तर मग डायबिटीस, आणि वर्स्ट कंडिशन मध्ये जर का प्रचंड प्रमाण वाढलं तर हे कॅन्सरकडे सुद्धा या पद्धतीचं फूड घेऊन जातं. सो राजसिक फूड जे आहे ते फूड आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पेन, डिस्ट्रेस आणि डिसीज घेऊन येतं. हे सगळे जे पदार्थ आता इथं दाखवलेले आहेत, दारू काय असेल, अंड दाखवलेलं आहे इथं, कांदा, हे सगळे बरेच सारखे जैनमध्ये जर कांदा आणि मुळा वगैरे पण नाही खाल्लं जात, तर त्याचं जे आहे ते राजसिक फूड मध्ये आणलं जातं. त्याच्यामध्ये जो आहे तो थोडासा उष्णतेचा किंवा दाह करण्याचा, शरीराला दाह करण्याचा म्हणजेच ऍसिडिटी वाढवण्याची प्रकृती आहे. तर राजसिक फूड आपल्या डिसीजकडे घेऊन जातं. आणि सगळ्यात जे वर्स्ट फूड रेकमेंड केलेलं आहे, सांगितलेलं आहे, ते कधी हे केलं नाही, खाल्लं नाही पाहिजे. यात याम गतरसपुती पर्युषितच येतं, उज्जिष्ट मापी चायम येतं, भोजन तामस प्रियम. तामस प्रिय व्यक्तीला कसं भोजन आवडतं? फूड कुक्ड मोर दॅन 3 hours, म्हणजे कुठलंही जेवण केलंय आणि ते 3 तासानंतर जेव्हा आपण जर का खाल्लं, का आपल्याला सांगितलं जातं ताजं अन्न खाल्लं पाहिजे, शिळं अन्न खाऊ नका? तरी भगवद्गीतेमध्ये एवढ्या अगोदर सांगून ठेवलेलं आहे, कुठलंही अन्न आपण एकदा शिजवल्यानंतर, ते गरम गरम केल्यानंतर 3 तासांनी जर का आपण ते खात असेल तर ते कुठलं बनलंय, किती चांगलं असू दे, ते तामसिक बनलंय. आता आपल्या घरात तर फ्रीजच येऊन बसलाय, लक्षात घ्या. आपण किती जुनं, किती पॅक्ड फूड खातोय. तुम्ही चिप्स बघता किंवा इतर गोष्टी असतात, आपल्याला माहित नाही किती दिवसापूर्वी, किती वर्षापूर्वी ते बनवून ठेवलेलं आहे. सो ऑल दिस जे स्टफ आहे ते तामसिक फूड मध्ये येतं. अशा पद्धतीचं फूड जे शिळं आहे, जे पॅक करून कुठेतरी ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलीच ऊर्जा नाहीये, ते फूड जे टेस्टलेस आहे, ज्याला कुठली चव नाहीये, जे स्टेल आहे किंवा प्युट्रिड आहे, खराब झालेलं आहे, डिकम्पोज झालेलं आहे, अनक्लीन आहे, हे जे सगळं फूड आहे हे तुमच्या तामसिक पद्धतीचं येतं. सर्व पद्धतीचं
नॉनव्हेजचे जे प्रकार आहेत जे पचायला जड असतात हे सुद्धा तामसिक आहारामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये फिश पण आलं, चिकन आलं, मटण आलं, बीफ आलं. कुठल्याही पद्धतीचं अन्न जेव्हा आपण एखाद्या प्राण्याची हिंसा करून हे करतो आणि जर का तुम्हाला खरोखर सर्व्हायव्हलचा प्रश्न नसताना आपण खात असेल तर ते आपल्या शरीरामध्ये तामसिक भाव तयार करणारं कुठल्याही पद्धतीचं व्यसन, सिगरेट स्मोकिंग आहे किंवा हे आहे, तर ही कशी ही सवय आहे, लक्षात घ्या. ही सवय आहे, ही आपल्याला डिप्रेशनकडे घेऊन जाणार आहे, ही आपल्याला ऍडिक्शनकडे घेऊन जाणार आहे. ही पण आपल्या शरीरामध्ये असलेल्या तामसिक भावाचं लक्षण आहे. टी, कॉफी, चहा, कॉफी, एक्सेसिव्ह लसूण खाणं. लसूण जरी हे असला तरी लसूण पण लक्षात घ्या, लसूणचा मेडिसिनल यूज आहे थोड्या कालावधीसाठी. जर का मला सतत तप्त पदार्थ जर का माझ्या आहारामध्ये मी वापरत असेल, मला सतत मसालेदार पदार्थ, आपल्याला हॉटेलमध्ये गेल्यावर बरेचसे जे पदार्थ आपण खातो, पनीर बटर मसाला खातोय, काय चिकनचं हे असतं, मॅकडोनाल्ड मध्ये गेल्यानंतर त्यात हे टाकणं, वरून सॉस टाकणं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तामसिक पद्धतीच्या येतात. आणि या पद्धतीचं जे फूड आहे ते फूड आपल्याला 101% आपल्याला आजारपणाकडे वेगाने घेऊन जातं. आणि दुसरं, तुमच्या आत्म्याला पण ते आत्म्याचा उद्धार होत नाही, तुमचं स्पिरिच्युअल लेवलवरती जे हे पाहिजे तो उद्धार तुमचा होत नाही. कारण अशा पद्धतीचं तामसिक फूड पचायला शरीर खूप वेळ घेतं, कारण शरीराला ते वेदनादायी प्रवास असतो. आपल्याला खाताना छान वाटतं, जिभेला मस्त वाटतं, वा वा मस्त हे झालं, आपलं सिरोटोनिन ब्रेन मध्ये सिक्रेट होतं आणि आपल्याला ते फूड परत परत खावं वाटतं. बरेच सगळे जण जे नॉनव्हेज खातायत किंवा ज्या नॉनव्हेजची सवय त्यांना माहित असेल, मला सिंपल तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला लगेच लक्षात येईल. तुम्हाला कधी असं झालंय का, मला कोबीची भाजी खायची फार इच्छा झाली आहे, मला काकडी खायची खूप इच्छा झाली आहे, किंवा मला गाजराचं व्यसन लागलेलं आहे, मला गाजरच पाहिजे, असं आपल्याला ऍडिक्शन होत नाही, लक्षात घ्या. पण जर का एखाद्याला नॉनव्हेज खायची सवय असेल, एखाद्याला त्यावेळेला जर का नुसतं नॉनव्हेजचं नाव घेतलं तर आपल्या तोंडाला पाणी सुटतं की बाबा मला त्यावेळी पाहिजे म्हणजे पाहिजे. मला साखरेचं, जसं लहान मुलांना असतं, मी मागच्या वेळेला एक्झाम्पल दिलं होतं की साखरेचं आपल्याला आपण ऍडिक्ट आहोत ह्याच्यावरती. तुम्ही तुमचं गुलाबजाम, तुमचं आईस्क्रीम किंवा इतर कुठल्याही पदार्थात फक्त साखर बाहेर काढा. जर का मी साखर बाहेर काढली तर तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकाल का? मी साखर त्यातनं बाहेर काढली तर तुम्ही गुलाबजाम खाऊ शकाल का? मी जर का तुमचं श्रीखंड, आम्रखंड ह्याच्यातनं पण जर का तुमचं खाऊ शकू, पण ते अतिशय बेचव लागेल, त्याच्यामध्ये कुठली मजा येणार नाही, हे राहणार नाही. सो बऱ्याच सारख्या गोष्टी ज्या फक्त टेस्टबड सॅटिस्फाय करतायत पण पोटात गेल्यानंतर हॅवॉक करतायत, पोटात गेल्यानंतर दाह क्रिएट करतायत, या सगळ्या गोष्टी तामसिक फूडमध्ये येतात. आणि अनफॉर्च्युनेटली 90% ज्या आपण गोष्टी आपल्या याच्यामध्ये ज्या आपल्याला आजारपणाकडे वेगाने घेऊन जातात, ज्या आपण इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये वापरायला सुरुवात केलेल्या आहेत, त्या सगळ्या तामसिक कॅरेक्टरमध्ये येतात. आणि या तामसिक कॅरेक्टर आपल्याला आपल्या आहाराबरोबरच आपल्या मानसिक लेवलवरती पण आपल्याला डिप्राईव्ह करतात आणि आपल्याला वेगाने आजारपणाकडे घेऊन जातात. सो सात्विक फूड्स दॅट आर फ्रेश, होलसम, म्हणजेच काय, अनप्रोसेस्ड, अनरिफाईंड, ज्युसी, म्हणजे काय, वॉटर रिच, फ्रेशली कुक, आत्ता बनवलेले आणि सीझन, त्या सीझन मध्ये बनवलेले. जानेवारी मधला आत्ता आपण आंबा खातो का, आंबाचा सीझन संपला आणि चुकून जरी तुम्ही बघा, एकदा कधी ट्राय करून बघा, जून किंवा जुलैमध्ये आंबा खाल्ला तर लगेच आपलं पोट बिघडतं. नेचरने पण किती कमाल केली आहे. नेचरचं जर का तुम्ही बघितलं तर नेचरमध्ये आंबा कुठे येतो सगळ्यात पहिल्यांदा, आंबा आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो कोकणात येतो, तसं नाहीये. मान्सून ज्या पद्धतीने येतो, मान्सून सगळ्यात पहिल्यांदा केरळमध्ये येतो, केरळमधून कर्नाटकात येतो, कर्नाटकातून तुमच्या महाराष्ट्रात येतो, महाराष्ट्रातून पुढे हे जातो. आणि आपल्या आंबा सगळ्यात पहिल्यांदा केरळ किंवा तिकडे येतो, केरळ झाल्यानंतर कर्नाटकात येतो, कर्नाटकात नंतर मग देवगड हापूस, मग दापोली, मग नंतर आपल्याला अगदी जून जुलैमध्ये होतो. आणि आता जर का तुम्हाला आंबाचं हे पाहिजे असेल तर अजूनही तुम्हाला वर युपी किंवा राजस्थान त्या साईडला हे करायला लागेल. ऑगस्ट पर्यंत त्याला काहीतरी तो कुठला पोपट्टी आंबा का काहीतरी असं म्हणतात, ना विसरलो मी त्याचं आता. सो नेचरने पण आपल्याला तशा पद्धतीनंच दिलेलं असतं. सीझनल जेव्हा मी म्हणतोय की कुठल्याही सीझन मध्ये, जांभळाचा सीझन त्या ह्याच्यामध्ये असतो, तुम्ही जांभूळ जर का वेगळ्या सीझन मध्ये खाल्लं तर ते पोटात त्रास होतो, पचत नाही, आपल्याला त्रास होतो. सो नेचरने खूप विचार करून हे दिलेलं आहे आणि रेडीमेड गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. देवाने आपल्याला नारळ दिलेला आहे, नारळामध्ये पाणी दिले आहे, नारळाचं खोबरं. आपण उद्योग काय करतो, त्या खोबऱ्याचं तेल काढतो, ते तेल काढून वाया. आपल्याला देवाने काय सांगितलंय, ग्रीन व्हेजिटेबल खावा, फ्रुट्स खा, तिथून कॅल्शियम मिळेल. आपण काय करतो, ते ग्रीन व्हेजिटेबल, हिरवा पालेभाज्या खाणाऱ्या जी काही गाय असते, बकरी असते, म्हैस असते, त्याचं दूध काढतो. सो ज्या गोष्टी आपल्याला डायरेक्टली नेचरमधनं घ्यायच्या आहेत, ज्या अनप्रोसेस्ड आहेत, अनकुक्ड आहेत, ज्या वॉटर रिच्ड आहेत, त्या सगळ्या सात्विक कॅरेक्टरमध्ये येतात. बिकॉज सात्विक फूड इज अ लिव्हिंग फूड आणि त्याच्यामध्ये एनर्जी असते, त्याच्यामध्ये लाईफ असते आणि ज्याच्यामध्ये लाईफ आहे तीच आपल्याला आयुष्य, आपल्याला जीवन प्रदान करू शकते. सो दॅट इज द सात्विक फूड इज अ फूड विच कम्स स्ट्रेट फ्रॉम नेचर विथ नो ऑर मिनिमल ह्युमन इंटरफेरन्स. असं नाही म्हणणार की शून्य हे पाहिजे, आपण सगळ्यांनी झाडं लावले पाहिजे आणि आधी मानवासारखं जाऊन राहिलं पाहिजे. मिनिमल
10% 20% ऍक्सेप्टेड आहे, कुठं बाबा ते टिकवण्यासाठी काय वापरलं थोडंफार चालतंय, अगदीच काय पण त्याचा आग्रह नाही. तर इनफॅक्ट तेवढं जर का प्युअर सात्विक फूड खाल्लं तर आपली तब्येत बिघडायची असा प्रश्न होऊ शकतो, एवढं आपण राजसिक आणि तामसिक फूडला ऍक्वेंटेड झालेला आहे. हा सात्विक फूडचा कॅरेक्टर. राजसिक फूड दॅट आर टू बिटर टू सोर, मी ऑलरेडी सांगितलं. राजसिक फूड्स इन्क्लूड्स फूड्स विथ एक्सेस ऑफ फ्लेवरिंग ऑफ सॉल्ट अँड स्पायसेस. सिंपल, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. चटपटीत पदार्थ खाल्ल्यानंतर चटक लागतेय, एक बार खाते हो तो खाते ही रह जाओगे, हे सगळं जे फूड आहे ते राजसिक फूड मध्ये येतं. आणि आजकाल मार्केटमध्ये तुम्ही मुलांच्या सवयी बघा, मध्ये आपण आलो होतो मोनोसोडियम ग्लुटामेट बद्दल भरपूर आलो होतं. हे जे मोनोसोडियम ग्लुटामेट आहे ते आपल्याला क्रेविंग करतं, एक बार खाओगे तो खाते ही रह जाओगे, एकदा चिप्स खाल्ले की खातच राहा वाटतं. चटपटीत जे स्पायसी असतं, जे साठवलेलं असतं, जे कुरकुरीत असतं, जे खाल्ल्यावरती आपल्या शरीरामध्ये सिरोटोनिन सिक्रिट होतं, हे सगळं आहे ते राजसिक फूड आहे. आणि हे सुद्धा पचायला जड असतं आणि हे सुद्धा आपल्याला आजारपणाचं निमंत्रण देतं. आणि तामसिक फूड जे शिळं आहे, प्रचंड प्रोसेस केलेला आहे, भरपूर वर्ष भरपूर दिवस ते साठवलेलं आहे, ज्याच्यामध्ये नेचरचा कुठलाही अंश राहिलेला नाही. पिझ्झा, ब्रेड, मॅकडोनाल्ड मधले येणाऱ्या सगळ्या गोष्टी, सगळ्या पद्धतीचे धान्यापासून बनवलेल्या प्रोसेस केलेल्या गोष्टी, चहा, कॉफी, सिगरेट, नॉनव्हेज प्रोसेस करून वापरलेलं असतं असे कुठले पदार्थ, हे सगळं जे येतं ते आपल्या तामसिक फूड मध्ये येतं. तामसिक फूड इज अ डेड फूड, ते मेलेलं अन्न असतं. अँड वेन वी ईट डेड फूड द सेम डेथ इज ट्रान्सफर टू अवर बॉडी इन द फॉर्म ऑफ डिसीज. तुम्ही मृत अन्न जर का पोटामध्ये टाकलंय तर ते तुम्हाला कुठलीच प्रेरणा देत नाही, रादर तुम्हाला हळूहळू ते स्लो पॉयझन सारखं काम करायला लागतं. आणि आपली काय लगेच ते डेड फूड खाल्ल्यामुळे डेथ होत नाही, पण आपल्याला काय मिळतो त्या ह्याच्यापासून, डेथ नाही मिळत, आपल्याला डिसीज मिळतो किंवा आपलं ऑर्डर बिघडती. वी कॉल्ड इट ॲज अ डिसऑर्डर. सो जेवढं तामसिक फूड जास्त तेवढं तुमच्या शरीरामध्ये डिसीज कडे जाण्याची प्रकृती किंवा प्रवृत्ती जास्त. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. ऑल टाइप्स ऑफ फ्रेश फ्रूट, सगळ्या पद्धतीचे, मेलन्स, ऑरेंजेस, पपया, ऍपल, पेर, बेरीज, ग्रेप्स. आता ह्याच्यामध्ये जाऊ नका की शुगर वाढतेय, कमी होते, कुठलं फळ चालतंय, कुठलं फळ, ह्याच्यामध्ये तुम्ही आता जाऊ नका. थोडंसं त्याच्यात बाहेर आहे, बाकीच्या वेळेला आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करतोय. प्लीज समजून घ्या की सात्विक फूड म्हणजे काय आहे नेमकं. सगळ्या पद्धतीचे फ्रेश फ्रुट्स, कारण हे मी लाईव्ह लेसन द्यायला लागलो. मी तुम्हाला फक्त तुमच्या एकट्यासाठी सांगत नाही, पूर्ण तुमच्या घरासाठी, पूर्ण समाजासाठी किंवा एक सोशल मेसेज मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. सो सगळ्या ज्या पदार्थांमध्ये किंवा ज्या फ्रुट्समध्ये पाणी जास्त आहे ते सगळे फ्रूट सात्विक मध्ये येतात. ऑल टाइप्स ऑफ व्हेजिटेबल्स, बॉटल गार्ड, दुधी भोपळा, डिजिल गार्ड, बेल पेपर, कॅरेट, स्पिनॅच, कॉरिएंडर, म्हणजे सगळ्या पद्धतीच्या पालेभाज्या, कोथिंबिरी, सगळ्या पद्धतीचे लिफी व्हेजिटेबल्स, हे सगळे जे आहेत ते व्हेजिटेबल सुद्धा सात्विक अन्नामध्ये येतात. सगळ्या पद्धतीचं होल फॅट, होल फॅट हा फार वर्ड महत्वाचा आहे. होल फॅट म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्णता आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णता मिळू शकते अशा पद्धतीचं स्निग्धता असलेलं, अगदी सोप्या भाषेत सांगायचं चांगलं कोलेस्ट्रॉल, ज्याच्यामध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल अशी काही कन्सेप्ट नसती बेसिकली एचडीएल आणि हे, पण आता आपल्याला ते ट्रेंड झालं म्हणून मी तुम्हाला समजावण्यासाठी सांगतोय. होल फॅट कशामध्ये, कोकोनट, सोक्ड नट्स म्हणजे भिजवून ठेवलेले बदाम, ड्रायफ्रुट्स, सगळ्या पद्धतीचे सीड्स, सूर्यफुलाच्या बिया, लाल भोपळ्याच्या बिया, फ्लॅक्स सीड, जवस, या सगळ्यामधून जे मिळतं ते फॅट जे असतं त्याला होल फॅट म्हणतात. स्निग्धांश त्याच्यामध्ये चांगला असतो. आपण जे खातोय ते फॅट नाही, जे वडापाव मधून येतं, जे तळलेल्या भाज्यांमधून येतं, तळलेल्या भजीमधून आपण खातो, तर ते भजी शुगर फ्री आहे का नाही, पण त्या भजीमध्ये जे येणारा अंश असतो तो तामसिक पद्धतीचा, लक्षात घ्या. सात्विकता त्यातली गेली. मी भेंडीची भाजी नुसती भाजी बनवून खाल्ली आहे तर ती सात्विक ह्याच्यामध्ये गेली, पण ती भेंडी मी फ्राय केली, मस्त त्याच्यामध्ये पीठ वगैरे पेरलं आणि स्पायसी केली, राजसिक फूड मध्ये गेलं. ते विषय लक्षात येतो का बघा. ओट्स हे सात्विक मध्ये येत नाही अनफॉर्च्युनेटली, सात्विक हे राजसिक कडे येतं किंवा ते तामसिक कडे पण थोडंसं झुकतंय. मला काय म्हणायचं लक्षात येते का बघा. सँडविच, मी ब्रेड सँडविच बनवलंय, पण त्यातला ब्रेड जो भाग असतो तो टोटली तामसिक आहे. आणि जर का मी ते ओव्हन मध्ये जर का त्याच्यावर प्रक्रिया केली किंवा सकाळचं सँडविच मी परत रिपीटेडली गरम करून ते केलं तर ते ऑलरेडी राजसिक बनलेलं असतं, कारण ते शिळ्या स्वरूपामध्ये किंवा शिळ्या फॉर्म मध्ये आपल्या शरीरात येतं. सो फॅट अशा पद्धतीचं पाहिजे जे कोकोनट मधून, नारळामधून, फ्रेश नारळामधून येते. ते साठवला नारळ इज अ स्टेल फूड, ते तामसिक बनलं. म्हणून आपण काय म्हणतो की तुम्ही ओल्या नारळाचं चटणी वापरा, ओलं खोबरं वापरा, ओला नारळ, गुळ वापरा, तुम्ही याच्यामध्ये येणार नाही. तुमचा सिंपल प्रश्न येईल मग गुळ पण, तर गुळ हा सात्विक मध्ये येणार नाही, गुळ हा राजसिक फूड मध्ये येणार. कारण गुळ आपण डायरेक्ट ऊस नाही घेतलेला, त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया केलेली आहे, हा तो तामसिक कडे जात नाहीये. म्हणून आम्ही काय म्हणतो की गुळ खावा, पण एका प्रमाणापेक्षा जास्त गुळ खाऊन बघा भाऊ, सकाळ दुपार संध्याकाळ, अल्टिमेटली तुमची हीट वाढती किंवा उष्णता वाढती. सो राजसिक पद्धतीचं फूड झालं ते.
सगळ्या पद्धतीचे होल ग्रेन्स, होल व्हीट, होल ग्रेन्स म्हणजे अख्खं धान्य, की त्या धान्यावर कुठल्या प्रक्रिया केलेली हे सुद्धा सात्विक फूड मध्ये येतं. म्हणून आपण बऱ्याच वेळा सात्विक थाळी किंवा हे म्हणतो, त्यावेळेला हे सगळं एक्सपेक्टेड आहे. सात्विक थाळी म्हणजे मस्त मी नुसतं व्हेजिटेरियन म्हणजे सात्विक नाही. जे कॅरेक्टर या सगळ्या याच्यामध्ये येतात ते सात्विक आहे, आणि म्हणून आपण प्रेफर करतो की DFF डाएट मध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी वापरा. एक्झाम्पल्स ऑफ राजसिक फूड, सॉल्ट आणि स्पाइसचा जिथं वापर केलाय, लोणचं, पापड, मसाला, पनीर बटर मसाला काय असेल, हॉटेलमधले सगळे स्पाइसेस, चिप्स, काय कॅडबरी आहे, कुठलीही गोष्ट जी साठवलेली सगळी याच्यामध्ये ती सगळ्या पद्धतीचे ज्याच्यामध्ये शार्प फ्लेवर्स वापरले जातात. मी मगाशी एक्झाम्पल सांगितलं मोनोसोडियम ग्लुटामेट, जे बऱ्याचसारख्या याच्यामध्ये टेस्ट बड आपले स्टिम्युलेट करण्यासाठी वापरलं जातं. सगळ्या पद्धतीच्या रेड चिली, गरम मसाले सगळे, असोफेडिया, व्हिनेगार सगळ्या पद्धतीचे येतात. हिंग हे सुद्धा राजसिक फूड मध्ये येतं, लक्षात घ्या. सगळ्या पद्धतीचे हॉट ड्रिंक्स, व्हेरी व्हेरी हॉट ड्रिंक्स, इव्हन हर्बल हॉट टी म्हणजे ग्रीन टी पण एका प्रमाणापेक्षा जर कमी जास्त घेतला तरी तो राजसिक कॅरेक्टर मध्ये येतो. टी कॉफी तर खूप लांबची गोष्ट आहे. चहा, कॉफी, दूध हे तर सगळे ऑलरेडी राजसिक फूड मध्ये येणार आहेत. आणि तामसिक फूड, एव्हरीथिंग विच इज पॅक्ड, एव्हरीथिंग विच इज बॉटल्ड, एव्हरीथिंग विच इज टिन, एव्हरीथिंग विच इज कॅन, सगळ्या पद्धतीचं. मग ते किती ऍपलचं कॅन ज्यूस घेतलं तर ते तामसिक फूड आहे. ऍपलची 0 गोष्ट तुम्हाला त्यात मिळाली. ऍपल खाल्लं सात्विक आहे, पण ऍपलचं मी ज्यूस घेतलं इट्स तामसिक. सगळ्या पद्धतीचं मीट, फिश, एग्स हे तामसिक कॅरेक्टर मध्ये येतं. सगळ्या पद्धतीचे स्टिम्युलंट्स, ओनियन, गार्लिक, टी, कॉफी, अल्कोहोल, सिगारेट्स, बेटलनट, सुपारी. म्हणून आपण जेव्हा लोक म्हणतात तेव्हा आम्हाला सुपारीचं पण काडीचं पण व्यसन नाही, तर त्या म्हणण्यामागं काय, त्याचं स्टिम्युलंट तुम्हाला तुमचं ब्रेन ऍक्टिव्हेट करण्यासाठी किंवा बंद पडलेली गाडी ढकलण्यासारखा प्रकार आहे. कुठलंही स्टिम्युलंट जर का माझ्या शरीरामध्ये एका प्रमाणापेक्षा जास्त जात असेल तर ते तामसिक फूड म्हणून वर्क करतं. सात्विक फूडचे इफेक्ट्स हे आपल्या शरीराला बरे करण्याचे इफेक्ट्स असतात. ऑल टाइप्स ऑफ सात्विक फूड्स गिव्ह अ हिलिंग फूड, त्याला हिलिंग फूड किंवा बरं करणारं अन्न म्हटलं जातं. हे अन्न आहे इझी टू डायजेस्ट, पचायला. प्रवीण जाधव सर हुंजाटी एका प्रमाणापेक्षा जास्त घेतला तर तो राजसिक कॅरेक्टर मध्ये जाणार. लिमिटेड कॅरेक्टर मध्ये जर का घेतला कुठलाही, जर का हर्बल टी मी म्हणलं की राजसिक आहे तर हुंजाटी सुद्धा राजसिक मध्ये जाणार. ऍज आय टोल्ड आम्ही तुम्हाला DFF डाएट मध्ये काय एक्सपेक्ट करतोय, 70% आपण सात्विक फूड कडे जायचंय, 30% तामसिक आणि हे खायचंय. असं नाही की ते होणारच आहे, पॉसिबलच नाहीये. 100% सात्विक मग आपल्याला, आपण पण वाचलंय, कंदमुळं आणि फळं खाऊन राहिले. इव्हन रामचरित मानस मध्ये श्रीरामांना हे विचारण्यात आलं होतं की तुम्ही 14 वर्ष 12 वर्ष तुम्ही वनवासात राहिलात, तर तुम्ही आजारी पडलात, त्रास झाल्यावर तुम्ही काय खाल्लं, तर त्यांनी एकच सुंदर उत्तर दिलं होतं, तोयम फलम पुष्पम. तोयम फलम आणि पुष्पम हे, आणि म्हणजे मी पाणी, फळं, पुष्प तर आपण विसरून गेलो, आता आपल्याला माहितच नाहीत की फुलांचे काय गुणधर्म आहेत, आणि पानं हे खाऊन मी 12 वर्ष राहिलो. आणि त्यांना विचारलं की आजारी पडल्यानंतर काय, तर त्यांनी सांगितलं की उपास म्हणजे काय, लंघनम परम औषधम, हे आपल्या श्रीरामचरितमानसमध्ये हजारो लाखो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे ह्याच्यातलं. सो हे जे आहे ते सात्विक फूड आहे. म्हणूनच आपल्याला, आपण ऐकतो की अरे कंदमुळ आणि फळं घेऊन कशी राहिली असतील लोक, पण ते ऍक्च्युअली आयडियल लाईफस्टाईल फॉलो करत असतात आणि ते या पद्धतीचा आहार घेत असतात. म्हणूनच ते योगी कॅटेगरीमध्ये जातात आणि एक चांगलं आयुष्य आणि आत्म्याचा उद्धार करतात. सो हे जे सात्विक फूड आहे ते डायजेस्ट करायला सोपं असतं. वेन वी ईट इट आवर बॉडी हॅज टू स्पेंड लेस टाइम फॉर डायजेस्टिंग. हे फूड पचन करण्यासाठी शरीराला वेळ जास्त घ्यावा लागत नाही. 4 तासात, 5 तासात, 6 तासात ते आपल्या शरीरात पचून जातं. आपल्या शरीराला एनर्जी दुप्पट तिप्पट मिळते, शरीर रिलॅक्स राहतं, शरीरावरचा लोड कमी होतो. आणि हे जे सात्विक फूडचे बेनिफिट्स आहेत ते फिजिकल बॉडीला आपल्या एक्सपेक्टेशन पेक्षा खूप जबरदस्त मिळतात. आणि अशा पद्धतीचा जो आहार व्यक्ती घेतो त्याचं डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लीन असल्यामुळं मेंदूला जास्त पद्धतीनं ब्लड सप्लाय चांगल्या पद्धतीनं होतो, विचार चांगले येतात, विचार चांगले आले की आचार चांगला बनतो, आचार चांगले आले की तुमच्या आयुष्याचा उद्धार व्हायला मदत होती, तुमचे थॉट्स चेंज व्हायला लागतात. अँड दॅट ब्रिंग्स मेंटल क्लॅरिटी, कामनेस, ह्युमिलिटी. ऍसिडिटी झाल्यावर बरं वाटतं का आपल्याला? ऍसिडिटी असायला सारखं ढेकर येतात, सारखं येतात, कसं बेचैन होतं, पोट साफ नसेल दिवस सगळा खराब जातो, राईट? आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये. सो ही राजसिक आणि तामसिक फूडची कमाल असते. आता बरेच जण आमचा डाएट, आता काही जण मे आणि जून बॅचचे तर ज्यूस फेस्टिंग वरती आलेले आहेत, म्हणजे 24 तासाचं फास्टिंग, त्याला आम्ही ज्यूस फेस्टिंग म्हणतो. ऍक्च्युअली फास्टिंग आहे. आणि यू डोंट बिलीव्ह, तुम्ही पण सगळेजण येणार आहे जे नाही आहेत ते, तर 24 तास मध्ये केवळ सात्विक फूड किंवा सात्विक पद्धतीचा हे घेऊन सगळ्यांच्या मेसेजात आम्हाला खूप छान वाटलं, खूप हलकं वाटलं. आम्ही इमॅजिन पण नव्हतं केलं की या पद्धतीने आम्ही खाऊन एवढी एनर्जी आपल्याला मिळू शकते. ऑटोमॅटिकली तुमचे थॉट्स क्लॅरिफाय व्हायला लागतात, कामनेस येतो, ह्युमिलिटी येते, चेहऱ्यावरती ग्रेस वाढती, 4 चांगली लोक भेटायला लागतात. जग तिथंच असतं, बदल कुणामध्ये झालेला असतो? आपल्यामध्ये झालेला असतो. जग सुंदर दिसायला लागतं.
आपल्या आजूबाजूची लोक शांत वाटायला लागतात, आपला बॉस शांत वाटायला लागतोय, हॉस्पिटल नाही आपल्या ऑफिसचं एन्व्हायरमेंट सुधारल्यासारखं वाटतं, जग सुंदर वाटायला लागतं, राईट. जगामध्ये सगळी फुलंच फुलं आहेत असं वाटायला लागतं, दिवसाची सुरुवात चांगली होती, झोप चांगली लागते. सो हे जे सगळे बदल आहेत हे तुम्ही सात्विक फूड तुमच्या शरीरात टाकल्यामुळे आलेले असतात. आणि वी इलेव्हेट टू हायर कॉन्शियसनेस ऑफ फिअरलेसनेस. आपल्याला जी राजसिक किंवा तामसिक भावनेमुळं आपल्या मनामध्ये आपल्या शरीरामध्ये जी फिअर तयार झालेली आहे, ती फिअर जी आहे ती निघून जाते आणि ऑटोमॅटिकली आतून कॉन्फिडन्स यायला लागतो, अरे माझी गोळ्या बंद होणार, आता माझं इन्सुलिन बंद झालं. जे पहिल्यांदा आपल्याला डेअरिंग नसतं, पहिल्यांदा आपल्याला कुठून येतो, आम्ही आता हजारो लोक जेव्हा म्हणतोय, तर तुम्हाला जर सुरुवातीला कोणी सांगितलं किंवा गोळी बंद करायची आणि हे करायचे, तर आपल्याला झोप लागणार नाही रात्र, अरे गोळी बंद केली माझी शुगर वाढणार. ही फिअर जी असते ती फिअर काही दिवसांमध्ये काही आठवड्यांमध्ये निघून जाती. ही या सात्विक फूडची कमाल आहे. सो फिअरलेस म्हणजे जो भांडण करताना मारामारीच करायला असं नसतं. आत्मिक जे फिअर आहे, या आजारांमुळे जी भीती तयार झालेली आहे, ती भीती सुद्धा हळूहळू नष्ट व्हायला लागते. आणि ती भीती जेव्हा नष्ट होते त्यावेळेला तुम्हाला गोळ्या, औषधं, इन्शुलिन शुल्लक वाटायला लागतं आणि त्यातनं तुम्हाला ते नाही घेतलं तर आपण छान राहू शकतो. हा एक कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये वाटतो, बिकॉज वी बिकम क्लोजर टू मदर नेचर. ज्यापासून आपली उत्पत्ती झालेली आहे त्या नेचरच्या आपण क्लोज जातो आणि नेचरची ही जी मानसिकता आहे ती आपल्यामध्ये येते. सो आपल्यात लपलेला जो भगवंत आहे, आपल्यात लपलेला जो देव आहे, तो देव आपण जागृत करतो. बाकी आपण ह्याच्यामध्ये वेगळं काहीच करत नाहीये. म्हणून सात्विक फूड, सात्विक थॉट्स, मेंटल क्लॅरिटी आणि डिसीज यांचं क्लोज नातं आहे. इफेक्ट्स ऑफ राजसिक आणि तामसिक फूड मला बोलायचे नाहीत, कारण आता आपण सगळेजण हे राजसिक आणि तामसिक फूडापासून लांब जाणार आहे. डीएफएफचा प्रोटोकॉल ऑलरेडी तशा पद्धतीनेच आम्ही बनवलेला आहे. इटिंग राजसिक अँड तामसिक फूड डज नॉट ओनली रिवन युअर बॉडी ऑर हेल्थ, बट इट ऑल्सो डिस्टर्ब युअर मेंटल हेल्थ. मगाशीच मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, खाताना बरं वाटतं, पण ते पचवण्यासाठी जे आपलं शरीर एनर्जी घेतं, जे आपल्याला ड्रॅगनेस येतो, जी शिथिलता येते, चहा पिताना त्यावेळी बरं वाटतं, पण नंतर जे ऍसिडिटीचे बर्फ्स येत राहतात, पिझ्झा खाताना बरं वाटतं, दुसऱ्या दिवशी कॉन्स्टिपेशन होतं. दारू पिताना बरं वाटतं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती हँगओव्हर जो होतो तो आपल्याला सतावणार असतो. आणि प्रत्येकाने कधी ना कधीतरी हे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. बऱ्याच जणांना शिरा खाल्ल्यावरती, शिरामध्ये तर तसं काही हार्म आपल्याला वाटत नाही, पण शिऱ्यामधला रवा जर का रिफाईंड असेल तर शिरा खाल्ल्यावर शुगर वाढणं वेगळं बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल. कॅन्ड ज्यूस, जर का मोसंबीचं ज्यूस मी कॅन मधलं पिलं तर मला 1 तासाने, मी ट्राय करून बघितलेलं आहे, स्वतः ते ट्राय करून बघितलेलं आहे. आणि असा एक्सपेरिमेंट पण केला होता की 15 दिवस फक्त, असं कोणी करू नका, जस्ट मी तुम्हाला सांगतोय, 15 दिवस जर का मी जेव्हा मला भूक लागते त्यावेळेला मी संत्र किंवा मोसंबा खाणार, मग भले दिवसभरात मी 10 किंवा 12 खाईन. आणि माझी शुगर मी जर का चेक केली तर यू डोंट बिलीव्ह, 3 दिवसामध्ये तुमची शुगर कंट्रोलमध्ये येते. 3 दिवसामध्ये, फक्त जर का मी नॅचरल फ्रुट्स खाल्ले, भूक लागेल त्यावेळेला, किती गोड असू देत, गोडचा प्रश्न येत नाही. आणि जर का मी त्याच्याऐवजी जेव्हा भूक लागते तेव्हा कॅन मधलं जर का सफरचंद किंवा संत्र मोसंब्याचं ज्यूस पिलं तर 3 दिवसामध्ये माझी शुगर नॉर्मल असेल तर 300 पार होती. मी 3 दिवस फक्त कॅन ज्यूसचा एक्सपेरिमेंट करून बघितला, माझी शुगर 350 झाली होती, 350. भूक लागली की फक्त कॅन ज्यूस प्यायचा. कुणी असा एक्सपेरिमेंट करायचा नाहीये, मी माझ्यावरती फक्त हे करून बघितलं होतं. माझ्या गुरूंनी मला जस्ट सांगितलं होतं, जस्ट टू एक्सपेरिमेंट, खरोखर असं होतं का ह्याच्यातलं. आणि फास्टिंग तर मी स्वतः भरपूर वेळाला करतो, हे होते. सो ज्याला डायबिटीस नाहीये, ह्याची नाहीये, 3 दिवसामध्ये कॅनचे पदार्थ खाल्ले किंवा राजसिक फूड जर का मी खाल्लं तर माझी शुगर 300 पार जाते. फॉरगेट अबाउट जे ऑलरेडी डायबिटिक आहेत, बीपीचे पेशंट्स आहेत, थायरॉइडचे पेशंट, त्यांच्या बाबतीत काय होत असेल. सो इफ वी ईट प्रीडॉमिनंटली राजसिक अँड तामसिक फूड्स, इन ड्यू कोर्स ऑफ टाइम वी बिकम व्हिक्टीम ऑफ मेनी डिसीज सच एज डायबिटीज, ओबेसिटी, हाय ब्लड प्रेशर, पीसीओडी, हाय कोलेस्ट्रॉल, जॉईंट पेन्स. हे सगळे आजाराचे आपण ऑटोमॅटिकली व्हिक्टिम्स बनतो. राजसिक तामसिक फूड खावा, शुगर वाढवा, बीपी वाढवा, कोलेस्ट्रॉल वाढवा, डॉक्टरांकडे जावा, गोळी औषध वाढवा, गोळी औषधाने थोडंफार कमी करा, हे फूड परत तिथंच असतं, परत वाढतं, परत गोळी औषध वाढवा. हे गणितामध्ये अडकायचं का, लवकरात लवकर सात्विक लाईफस्टाईल आचरणात आणायची आणि आपल्या ह्याच्यातून बाहेर पडायचं. हा डिसिजन तुम्ही घ्यायचा आहे, तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात. हा फक्त शारीरिक इम्पॅक्ट होत नाही, सात्विक आणि राजसिक फूडचा आपल्या मेंटल थॉट्स वरती पण होता. वी बिकम मोर ॲरोगंट, आपण रेस्टलेस होतो, अँशियस होतो, इम्पेशंट होतो, कॉन्सन्ट्रेशन लेवल डिक्रीज होतात, वी बिकम डल, वी बिकम लेझी, कुठल्या कामामध्ये एनर्जी लागत नाही, कुठल्या ह्याच्यामध्ये येत नाही, चिडचिडेपणा, टार्गेट्स मिस आउट होतात. सो वी स्टार्ट स्पॉइलिंग. आपलं जे करिअर आहे, जो आपला कर्मयोग आहे, तो कर्मयोग पण या ठिकाणी डिस्टर्ब व्हायला लागतो. अँड वी ऍक्च्युअली वेन वी ईट डेड फूड्स अँड हेन्स अवर बॉडी अँड इमोशन्स अँड कॉन्फिडन्स स्लोली बिगिन टू डाय. आपल्यातले जे पॉझिटिव्ह इमोशन्स असतात, लव्ह, कम्पॅशन, ह्युमिलिटी, दुसऱ्याबद्दल चांगुलपणा वाटणं, हे पण सगळे मरायला सुरुवात होती. कारण ते जे फूड आपण टाकतोय ते आपल्याला ते बळकटी त्या ह्याच्यामध्ये देत नाही. आणि आपण सुद्धा आपल्यातला जो वैयक्तिक कॉन्फिडन्स असतो,
आजारमुक्तीचा असेल, आयुष्यामध्ये काही करून दाखवण्याचा असेल, स्वतःला इन्स्पायर करण्याचा असेल, दुसऱ्याला इन्स्पायर करण्याचा असेल, होत नाही. बरेच सारखे पेशंट जे तामसिक आणि राजसिक फूड खात असतात ते आल्यावर आम्हाला काय म्हणतात, आम्ही ठरवतोय एक्सरसाइज करायचं, पण जरा पाऊल टाकलं, जरा केलं की अंगातली ताकदच जाते. बॅडमिंटन एक दिवस अंग दुखायला लागलं, आज रनिंगला गेलो हे दुखायला लागले. ना काय म्हणायला लक्षात येते बघा, कारण त्याच्यात एवढा तामसिक भाव शरीरात असतो, एवढा राजसिक भाव भरलेला असतो, बॉडी त्यांना सपोर्ट करत नाही, मेंटल थॉट्स त्या पद्धतीने देत नाही. सो आम्ही जो तुम्हाला प्रोटोकॉल शिकवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला हळूहळू आम्ही सगळ्या लेवलवरून हे राजसिक आणि तामसिक फक्त फूडच नाही, तुम्ही बघितलं तर आपला प्रोटोकॉलमध्ये शरीर शुद्धी पण आहे, मनाची शुद्धी पण आहे, तुमच्या फूडची पण शुद्धी आहे. सो ही हिलिंग मध्ये आम्ही तुम्हाला हळूहळू सात्विक भावाकडे घेऊन जातो. म्हणून आम्ही तुम्हाला पहिल्या महिन्यातच सांगितलेलं नाही जावा जिम हिट करा, जावा तुम्ही डोंगर चढा. आम्हाला माहिती आहे ते पहिल्या लेवलमध्ये जमणार नाहीये, कारण आपल्याला भाव जास्त आहे तामसिक, आणि हळूहळू तुम्ही बदलत की आता 3-4 महिन्यात नायट्रिक ऑक्साईड डम चांगला व्हायला लागला. मेच्या बॅच मध्ये तर कोणी सांगितलं आम्ही 108 सूर्यनमस्कार, मला पण अजून नाही जमले कधी 108 सूर्यनमस्कार. ज्या बाईला किंवा ज्या ह्याला पहिल्यांदा 5 सुद्धा सूर्यनमस्कार घालता येत नव्हते, 3 महिन्यामध्ये ती बाई वयाच्या 50व्या वर्षी 52व्या वर्षी 108 110 सूर्यनमस्कार. ग्रुपमध्ये स्पर्धा लागली, कोण जास्त सूर्यनमस्कार. फास्टिंग मध्ये 24 तास फास्टिंग करून 1 तासाचा व्यायाम, म्हणजे अनबिलिव्हेबल हे फरक दिसायला लागतो. ही ताकद येते कुठून? ही ताकद या फूड मधनं येते. लास्ट पार्ट किंवा माझ्या सेशनचं हे ऑलरेडी इट्स 8:46, जस्ट आय विल टेक 5 to 10 मिनिट्स, 5 ते 10 मिनिटं तुमचे घेतोय. सो आपण जेव्हा हे सात्विक राजसिक तामसिक घेतोय तर सिंपल प्रिन्सिपल लक्षात ठेवा, फार लिस्टमध्ये जायचं नाहीये. कुठलं फूड तुम्ही चूज केलं पाहिजे, तर ह्याला 4 कॅरेक्टर सांगण्यात आले, ते प्लीज नोट डाऊन करून घ्या. या प्रत्येक माझ्या सेशनमध्ये मी रिपीट करतोय, तुम्ही एकदा एका ठिकाणी लिहून घ्या, आणि जेव्हा कधी हे माझ्यासाठी योग्य फूड आहे का नाही ह्याच्या फक्त 4 कॅरेक्टर लक्षात ठेवायच्या. या 4 कॅरेक्टर जर का ठीक असतील तर हे फूड सात्विक कॅरेक्टर मध्ये येतं. पहिलं कॅरेक्टर, ते फूड लिव्हिंग पाहिजे, जिवंत अन्न पाहिजे. ते जे अन्न तुम्ही खाणार आहात ते लिव्हिंग. आवर फूड शुड कम स्ट्रेट फ्रॉम फार्म किंवा नेचर मधनं डायरेक्ट आलं पाहिजे याच्यावरती. आणि किचन मध्ये सुद्धा ज्या कुठल्या गोष्टी बनवते त्या बनवल्या मी खाल्लेल्या असल्या पाहिजे. मग ते चपाती असेल, भाकरी असेल, भात असेल, शिजवले गरम अन्न 3 तासापेक्षा जर का जास्त अन्न आपण खात असू तर ते राजसिक तामसिक बनणार आहे, एवढं लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेला पॉसिबल होणार नाही, आपल्या व्यस्त रुटीनमुळे जॉबला जायला लागतं, ह्याला करायला लागतं, पण तुम्ही प्रयत्न करा की जास्तीत जास्त मी शिजवलेलं अन्न माझ्या घरामध्ये लगेच हे केलेलं अन्न खातोय, शिळा अन्न टाळणं गरजेचं आहे. दुसरी कॅरेक्टर, होलसम, ज्या अन्नामध्ये पूर्णता आहे, जे अन्न पूर्ण आहे, स्वतःमध्ये पूर्ण आहे, ज्याच्यावर कुठलीही प्रोसेस केलेली नाहीये, कुठलीही रिफाईन त्याच्यावर काही केलेलं नाहीये, अशा पद्धतीचं तुम्ही वापरणं गरजेचं आहे. इन्क्लुडिंग ग्रेन्स, तुमचं तेल असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल तर ती तुम्ही होलसम याला वापरली पाहिजे. तिसरी गोष्ट, मॅक्सिमम प्लांट बेस्ड, शुद्ध शाकाहारी अन्न तुम्ही जास्तीत जास्त वापरा. आवर फूड शुड बी डिराइव्ड फ्रॉम प्लांट्स अँड ट्रीज, नॉट फ्रॉम द एनिमल्स, मीट, फिश और एग्स. ह्याच्यापासून शक्यतो टाळा. कधीतरी ह्याच्यावरती असेल तर तुम्ही अगदीच हे असेल तर तुम्ही घेऊ शकता, कंट्रोलच होत नाही, जमतच नाही. हळूहळू तुम्ही सात्विकतेकडे आला, हळूहळू तुमची बॉडी अल्कलाईन बनली की तुम्हाला नॉनव्हेजचं सुद्धा क्रेविंग राहणार नाही. एका दिवसात होणार नाही, पण फूड चूज करायचा राईट तुमच्याकडे आहे. इट्स ऑलवेज डिपेंड ऑन युअर फोर्थ. असं होत नाही की अन्न जबरदस्तीनं आलं आणि तुमच्या कोणतरी हे करायला तुमची इच्छा नाहीये. ऑलवेज काय अन्न वाढून घ्यायचं आणि कसं खायचं हे आपल्याच हातात देवाने दिलेलं आहे. आपल्या असं म्हणतात की त्या इंग्लिशमध्ये फोर्कमध्ये, मी तर म्हणेन आपल्या ज्या 5 बोटांमध्ये आपले हेल्थ किंवा म्हणतात ना की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसाच आहे की तुमच्या हातामध्ये आणि तुमच्या बोटांमध्येही जादू जडलेली आहे की तुम्ही कसं चूज करायचं आणि कसं खायचं. सो तिसरी जी गोष्ट आपण अन्नामध्ये सात्विक फूडची जी कॅरेक्टर आहे ते प्लांट बेस्ड फूड तुम्ही जास्तीत जास्त वापरलं पाहिजे. आणि असं फूड वापरा की ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट जास्त आहे, पाण्याचा कंटेंट 60%, 70%, 100%, अशा पद्धतीचं फूड आपण वापरलं पाहिजे. आवर फूड शुड बी ज्युसी, containing high amount of water, for example fruits, vegetable, leafy greens, seeds, grains, की ज्याच्यामध्ये वॉटर कंटेंट आपल्याला थोडाफार मिळू शकतो, अशा पद्धतीचं फूड तुम्ही वापरणं गरजेचं आहे. सो जस्ट टू शो, डाव्या बाजूचे जे कॅरेक्टर आहेत त्या प्लीज वापरू नका. बॉटल कुठली गोष्ट वापरू नका, टीन मधली वापरू नका, पॅकेज मधली वापरू नका, फ्रोझन वापरू नका. सो कमिंग टू द बेसिक्स, प्लीज अवॉइड MRPS. M stands for milk and meat आणि त्याच्यापासून बनणारे सगळे पदार्थ. P stands for packed, R stands for refined and A stands for salt आणि शुगर. या गोष्टी तुम्ही टाळा. Eat all living foods, starts, greens. हे सगळ्यात पहिल्या सेशन मध्येच मी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ऑलवेज इट फ्रुट्स, सगळ्या पद्धतीच्या स्मूदी, सगळ्या पद्धतीचे ज्युसेस,
नॅचरल ह्याच्यापासून येणारे सगळ्या पद्धतीचे व्हेजिटेबल, नॅचरल कोकोनट, स्प्राउट्स, नट्स आणि सीड्स हे आपण लिव्हिंग फूड मध्ये वापरलं पाहिजे. नेव्हर इट सिरियल्स, ऑलवेज इट फ्रेश फ्रूट. सिरियल्स किंवा हे खाण्यापेक्षा तुम्ही फ्रेश फ्रुट्स वापरा. बिस्किट वापरण्यापेक्षा फ्रेश कोकोनटच्या स्लाइड्स वापरा. पोहा उपमा वापरण्यापेक्षा स्प्राउटेड सॅलेड किंवा मोड आलेली कडधान्यांची वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले प्रकार वापरा. एरिटेड ड्रिंक्स, अल्कोहोल, थम्सअप, कोका कोला तुम्ही कोण घेत नसणारच आहे. टी, कॉफी हे घेण्यापेक्षा कोकोनट वॉटर, लिंबू पाणी, हुंजा टी या पद्धतीचे पदार्थ तुम्ही तुमच्या रेग्युलर डाएट मध्ये वापरणं गरजेचं आहे. सो व्हॉट आय सजेस्ट, यूज सन कुक्ड फूड. सन कुक्ड गोष्टी आहेत त्या तुम्ही जास्त वापरा रादर दॅन अनकुक्ड वापरणं किंवा हे करण्यापेक्षा. म्हणजे इट्स नॉट अनकुक्ड, आपल्याला देवाने ऑलरेडी ते तळून दिलेलं आहे. तुम्ही आता हे बघितलं तर मी हे, इफ यू लुक ऍट दिस फिगर, हे किवीचं एक स्लाइस आहे. किवी जर का आपण हे काढलं, कुठलाही फ्रूट तुम्ही काढून बघा तर त्याला कशाचा भास असतो. आता हे बघितलं तुम्हाला कशाची आठवण येते, एखाद्या ताऱ्याची आठवण येते किंवा सूर्याची आठवण येते, राईट. सो सूर्याने ऑलरेडी आपल्यासाठी पकवून दिलेलं आहे, सूर्याने आपल्यासाठी ऑलरेडी हे फ्राय केलेलं आहे, ऑलरेडी तळलेलं आहे. आपणच काहीतरी उद्योग करतोय त्याच्यावरती. तर किवीचं ज्यूस कसं बनवता येईल, किवीचं अजून हे कसं करता येईल. सो देवानी किंवा नेचरने आपल्याला हे दिलेलं आहे, किल नायदर मॅन नॉर बीस्ट नॉर एट द फूड विच गोज इन टू युअर माउथ. ते आपल्या शरीरात येण्याच्या अगोदर देवाने त्याची काळजी घेतलेली आहे, त्याला अजूनही तुम्ही मारू नका. ते ऑलरेडी लाईव्ह फूड आहे. सो व्हॉट वी डू, वी एव्हरीथिंग विच किल्स अवर बॉडीज किल्स अवर सोल्स ऑल्सो. जे आपल्या शरीराला किंवा आपल्या बॉडीला जे मारक आहे ते आपल्या आत्म्याला उद्धार करू शकत नाही, त्या आत्म्यावरती पण निगेटिव्ह एनर्जी हे करतं. ईट नॉट एनिथिंग विच फायर ऑर फ्रॉस्ट ऑर वॉटर हॅज डिस्ट्रॉइड. अशा गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत की ज्या जाळल्या गेलेल्या आहेत, ज्या तळलेल्या आहेत, ज्या सतत त्याच्यावर प्रक्रिया केलेल्या आहे. बिकॉज फॉर बर्न, फ्रोझन अँड रोटेड फूड्स विल बर्न, फ्रीज अँड रॉट युअर बॉडी ऑल्सो. तुमच्या शरीरात गेल्यानंतर तुमच्या बॉडीला, आतल्या पेशींना, सेल्सला पण ते जाळणार, तुमच्या शरीरामध्ये ते ऍसिड तयार करणार आणि तुमच्या बॉडी बरोबर तुमच्या आत्म्याला पण ते आत्म जाळायला सुरुवात करणार. हे जीसस इसेन्स ऑफ गॉस्पेल ऑफ पीस म्हणजे ख्रिश्चन ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. भगवद्गीतेचं मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामध्ये सांगितलं. बौद्धिझम मध्ये तर ऑलरेडी हे यम, नियम, ध्यान, धारणा ह्याच्यामध्ये अजूनही खूप जबरदस्त ह्याच्यामध्ये सांगितले. इनफॅक्ट त्यांनी तर सांगितलेलं आहे की सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही अन्न खाल्लं पाहिजे, 6 नंतर तुम्ही शक्यतो खाऊ नका. एवढं तर आपल्याला स्टिक जमत नाहीये आत्ताच्या ह्याच्यामध्ये, पण तुम्ही त्या लेवलवरती जैनिझम मध्ये सांगितलेलं आहे. सो नेव्हर इट व्हाईट राईस, ऑलवेज यूज ब्राऊन राईस. नेव्हर टेक युअर रेग्युलर ऑइल, रिफाइंड ऑइल, एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल वापरू नका. ग्रेटेड कोकोनटचा वापर आहारामध्ये जास्त करा. 4थ्या किंवा 5व्या महिन्यात जेव्हा तुमचा कोर्स जाईल तेव्हा आम्ही तुम्हाला लाईव्ह रेसिपी, तेलाशिवाय दाल तडका, तेलाशिवाय मिक्स व्हेजिटेबल, कॅन यू इमॅजिन, तेलाचा वापर न करता ग्रेव्ही कशी तयार करायची, या गोष्टी आम्ही तुम्हाला त्या शिकवणार आहे. तेलाने अन्नाला चव येत नाही. मग अशी कोणीतरी मला प्रश्न विचारला होता, अन्नाला चव येते, तुम्ही वापरत असलेल्या योग्य पद्धतीचे मसाले, योग्य पद्धतीचा वापर केलेला टोमॅटो, त्या टोमॅटो पासून बनवलेली त्याची प्युरी, योग्य पद्धतीने वापरलेला कांदा आणि योग्य पद्धतीने केलेला ग्रेटेड कोकोनटचा वापर, यामुळे अन्नाला खूप चांगली टेस्ट येते. आज श्रावण शुक्रवार आहे, सकाळीच मी भाजी खाल्ली, त्यात कुठलाही कांदा वगैरे नव्हता घरामध्ये. ह्याची भाजी, अरे मी विसरलो त्याचा, त्यात खोबऱ्याचा खूप चांगला वापर. गवारीची फ्रेश गवारीची भाजी अतिशय सुरेख लागली ह्याच्यामध्ये. भाकरी बरोबर आणि ह्याच्यावर खाल्ली, अर्धी भाकरी आणि गवारीची भाजी मी सकाळी खाल्ली. भरपूर कोकोनटचा वापर केला होता, अगदी तेलाचा एखादा चमचा वापर असेल, खूप सुरेख भाजी लागते याच्यावरती. आणि कोकोनट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ग्रेव्हीसाठी आपल्या ह्याच्यामध्ये वापरतो आणि म्हणूनच आपल्याला कोकणामध्ये आणि म्हणूनच आपण देवासमोर सुद्धा कोकोनटची पूजा करतो. रिफाईंड शुगरच्या ऐवजी डेट्स, ऑर्गॅनिक गुळ वापरू शकता, स्टिविया वापरू शकता. ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये त्यांनी ऑफकोर्स डेट्सचा वापर करायचा. शुगर जर का जास्त असेल तर डेट्स किंवा हे पण अजूनही चालणार नाही. तर रिफाईंड व्हीटच्या ऐवजी, पॉलिश केलेला गहू, नवान्न वापरण्याच्या ऐवजी होल व्हीट किंवा खपली गहू किंवा हे वापरणं गरजेचं आहे. आवर फूड शुड बी प्लांट बेस्ड. ॲज आय सजेस्टेड, वी आर नॉट कार्निवरस. आपला जो रक्ताचा पीएच आहे हा 7.2 आहे, त्यामुळे असिडिक फूड पचवू शकत नाही. अॅनिमलची जर का आपण त्यांच्या दातांची रचना बघितली, त्यांच्या इंटेस्टाईनची रचना बघितली, त्यांचं ब्लड काढून आपण बघितलं तर ते ऍसिड पचवण्यासाठी किंवा हाडं पचवण्यासाठी त्यांच्यात एन्झाईम्स आहेत. अनफॉर्च्युनेटली आपल्याला हे एन्झाईम्स दिलेले नाहीत, आपल्याला ती टेंडन्सी पण दिलेली नाहीये. सिंपल एक्झाम्पल, एखादं कुत्रा आहे किंवा एखादं मांजर आहे आणि छोटा ससा, त्या एक ससा ठेवला आणि त्याच्यासमोर टोमॅटो किंवा हे ठेवलं तर आपसूक त्या कुत्र्याची किंवा त्या मांजराची टेंडन्सी काय असणार आहे, त्या सशाला मी मारू कसा आणि खाऊ कसा, कारण ते नॅचरली त्यात इन्स्टिंक्ट आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त एखादा छोटा ससा आणि एखादं हे आपल्या एका लहान मुलाबरोबर खेळायला ठेवा तर काय होईल अशा बाबतीमध्ये, काय वाटतंय, लहान मुल ते फळ खाण्याकडे झेपावेल का त्या सशाला मी कधी मारतोय आणि कधी खातोय हे इन्स्टिंक्ट राहील.
आन्सर सोपं आहे. ते लहान मूल त्या सशाबरोबर खेळेल आणि त्या सफरचंदाला खाऊन टाकेल. आणि ह्याच्या उलट जर का एखाद्या हिंस्त्र किंवा एखाद्या कार्निव्होरस, मी वाघ वगैरे पण म्हणत नाही, मी साधं कुत्रा किंवा मांजर ह्याच्या समोर ससा ठेवून बघा आणि सफरचंद ठेवून बघा, ते आपसूकपणे त्या सशाला मारून कसं खाता येईल, त्याची शिकार कशी करता येईल बघता येईल. सिंपल टेंडन्सी आहे. सो देवाने आपल्याला देताना आपल्याला टीथ आपले जे आहेत हे सगळे या पद्धतीने दिले. मला पूर्ण कंपॅरिझन करण्याचं हे मिळालं नाही, तुम्ही जाऊन ओळखायचं आहे. आपल्या इंटेस्टाईनची रचना, आपल्या शरीरात होणारा ऍसिड, आपल्या शरीरातली असलेली इतर रचना ही आपल्याला सात्विक फूडला, प्लांट बेस्ड फूडसाठी आपली बनलेली आहे. सो आपल्या रचनेला सूट होणारं फूड आपण घेतलं पाहिजे. मिल्क पण अॅनिमल पासून येतं. सो रेग्युलर मिल्कच्या ऐवजी तुम्ही होममेड कोकोनट मिल्क, बटरच्या ऐवजी होममेड नट बटर, रेग्युलर कुठलाही क्रीम वापरण्याच्या ऐवजी फ्रेश कोकोनटची मलाई, आणि चीजच्या ऐवजी होममेड कॅश्यू, काजूपासून आपण चीज बनवू शकतो, हे तुम्ही वापरू शकता. आणि रेग्युलर ताकपेक्षा सत्तू पासून बनवलेलं, कोकोनट मिल्क पासून बनवलेलं, बदामाच्या ह्याच्यापासून बनवलेलं दही आणि त्या दह्याचं ताक तुम्ही बनवणं गरजेचं आहे, ज्याला आम्ही सात्विक छास म्हणतो. 8 अशा मेथड आहेत. दुधावरती मी वेगळं एक सेशन घेणार आहे. लेट्स या कधी घेता येते. एक पूर्ण 2 तासाचं सेशन मी एखाद्या फ्रायडेला मिल्क इज अ सायलेंट किलर, मिल्कला काय वापरायचं त्यावेळेला अजूनही मी मिल्क वरती तुमच्याशी बोलणार आहे. ऑलरेडी भरपूर मिल्क बद्दल आपण सांगितलेलं आहे. आणि ऍज अ लास्ट पॉइंट, आवर फूड शुड बी वॉटर रिच. अशा पद्धतीचं अन्न आपण वापरणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त आहे. सगळ्यात बेस्ट एक्स्ट्रीमली वॉटर रिच डाव्या बाजूला आहे. त्याच्या खाली न्यूट्रल फॅटी फ्रूट, स्टार्ची व्हेजिटेबल्स ह्याच्यावरती आहे. आणि वर्स्ट जे येत आहेत ते एक्स्ट्रीमली वॉटर पुअर, ब्रेड, पकोडा, नॉनव्हेज, मीट जे पचायला जड असतं, सगळ्या पद्धतीचे चिप्स, सगळ्या पद्धतीचे पॅक केलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ हे वर्स्ट आहेत. ह्याला आपण हात लावायचा नाहीये. वॉटर पुअर कधीतरीच खायचे. ग्रेन्स, लिग्युम्स, नट्स, सीड्स हे टोटल आहाराचे 20% पाहिजेत. आणि 70% तुम्ही असे पदार्थ वापरले पाहिजेत जे न्यूट्रल आहेत किंवा जे एक्स्ट्रीमली वॉटर रिच आहेत. म्हणूनच डीएफएफचा जो प्रोटोकॉल आम्ही तुम्हाला सजेस्ट केलेला आहे तो या राईट रेशोमध्ये आम्ही सजेस्ट केलेला आहे, की ज्यामध्ये 30% ज्या गोष्टी आहेत त्या वॉटर पुअर आहेत आणि 70% गोष्टी आम्ही तुम्हाला कशा खायला सांगतोय वॉटर रिच. नाश्त्यामध्ये स्मूदी वापरा, फळं वापरा, नंतर तुम्हाला जेवढं पोटात जागा राहते त्याच्यामध्ये तुम्ही मोड आलेल्या कडधान्यांपासून बनवलेले, बेसन पिठापासून बनवलेले पदार्थ वापरा. ग्रेन्स कमी वापरा, पॅक पदार्थ टाळा. आतापर्यंत आपण रॉंग रेशोमध्ये काम करत होतो. 30%च आपण असे पदार्थ वापरत होतो की ज्याच्यात पाण्याचा अंश आहे. 70% आपण वॉटर पुअर वापरत होतो. आपल्याला आता काय करायचं आहे, हा रेशो 30% वॉटर पुअर मध्ये घेऊन जायचा आहे आणि 70% वॉटर रिच करून घेऊन जायचा आहे. डीएफएफचा जो डाएट प्रोटोकॉल आम्ही बनवलेला आहे, जो आम्ही तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय, तो ऑलरेडी त्याच्यामध्ये, बिकॉज फूड इज एव्हरीथिंग, आहारस सत्वपी सर्वस्य त्रिविधो भवती प्रिया, यज्ञाची जी प्रोसेस आहे, दानम तेषा भेदानी, द माइंड अँड बॉडी इम्पॅक्ट इच अदर, जो आपल्या उपनिषदामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जे खाता ते खातंय ते तुमच्या शरीरामध्ये तुमच्या आत्म्याचा पण उद्धार करतं आणि माइंडचा पण उद्धार करतो. सो बाय इटिंग प्युअर फूड द माइंड ऑल्सो बिकम्स प्युअर अँड द रिव्हर्स इज ऑल्सो ट्रू. इफ द पीपल, तुम्ही जर का फूड जर का खराब इम्प्युअर घेतलं तर तुमचं माइंड पण इम्प्युअर होणार. इम्प्युअर माइंड मध्ये खराब विचार येणार. खराब विचारांनी तुमचं कृती किंवा तुमचं कर्म बिघडणार. कर्म बिघडलं की तुमच्या शरीरामध्ये आजारांचं हे सुरू होणार. सो इट्स एव्हरीथिंग इज इंटर रिलेटेड. सो वी इन्कॉर्पोरेट ऑल दिस थिंग्स इन आवर युनिक डाएट. डीएफएफचा जो डाएट प्रोटोकॉल आहे तो बरा करण्यासाठी का मदत करतो आणि एवढ्या लोकांना काय इफेक्टिव्ह होतोय, त्याचं कारणच हे आहे की आम्ही ते बनवताना सिम्पल टू फॉलो, हळूहळू आम्ही तुम्हाला सात्विक आहाराकडे घेऊन जातो. तामसिकता, राजसिकता कमी करतो. अशा पद्धतीचा आहार आहे जो इझी टू प्रिपेअर, हळूहळू तुमच्या करायला सोपा होत जातो. 3 महिने, 4 महिने, 90 दिवस, काही आठवडे, 12 आठवडे तुम्ही फॉलो केल्यानंतर जी काही पॉझिटिव्हिटी तुम्हाला मिळते, जी तुम्हाला आयुष्यभर प्रेरणा देते हे फॉलो करण्यासाठी. आणि ह्याच्या सगळ्याच्या रेसिपी ज्या आहेत, या रेसिपी अशा पद्धतीने आम्ही डीएफएफ डाएट मध्ये दिलेल्या आहेत की तुमच्या एकट्यासाठी नाही, ज्या टेस्टी असतील, ज्या बेटर असतील, ज्या तुम्हाला खायला पण बऱ्या वाटतील, हृदयाला पण बऱ्या वाटतील आणि तुमच्या पूर्ण फॅमिली मेंबर्सना पण ते चालतील, अशा पद्धतीने आमचा देण्याचा हा प्रयत्न आहे. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ, हा व्हिडिओ किंवा हे जे माझं आवडला असेल तर जे कोण आता सेशनमध्ये शेवटपर्यंत आहेत त्या सगळ्यांचे मेल आयडी आमच्याकडे आहेत. ह्याची जी पीडीएफ कॉपी आहे ती उद्या तुम्हाला या पूर्ण ह्याची पीडीएफ कॉपी तुम्हाला मिळून जाईल. ह्याच्यावरती पण मी एक बुक लिहायला घेतलेलं आहे, सात्विक डाएट म्हणून जे आहे ते पुस्तक मी याच्यावरती लिहितोय कशा पद्धतीचं. आता इंग्लिश व्हर्जन माझं रेडी झालंय, थोड्या दिवसात मराठी व्हर्जन पण रेडी होईल. थँक्स टू यू, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. बरेच सारखं माझ्याकडनं लिखाण व्हायला लागलं ह्याच्यामध्ये.
PDF किंवा ह्याची जी कॉपी ती आम्ही लगेच शेअर करणार आहे. ऍज आय सजेस्टेड, ह्याचं कुणाला आता ऐकायला प्रॉब्लेम झाला असेल, इतर लोकांना तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा असेल, तर थोड्याच दिवसामध्ये युट्यूब वरती आम्ही हा शेअर करणार आहे. वेबसाईट वरती पण या व्हिडिओचे लिंक्स उपलब्ध असणार आहेत. तुम्हीही बघा, इतर लोकांना पण सांगा, शिकवा आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा. ऍज आय सजेस्टेड, ज्यांना मागच्या वेळेला DFFचं बुकलेट मिळालं नव्हतं त्यांच्यासाठी ऑलरेडी ज्यांना मिळालेलं आहे, परत या वेळेला DFFचं बुकलेट, जे पहिलं बुकलेट आहे डायबिटीस रिकव्हरीचं, ते बुकलेट पण तुम्हाला मेलवरती परत मिळून जाईल. ज्यांना मिळाले त्यांनी निग्लेक्ट करा. जे नवीन लोक आता जॉईन झालेले आहेत त्यांना माझं एक छोटं बुकलेट, या सगळ्या जी समरी आहे, छोटंसं, आता खूप मोठं लिहिलेलं नाहीये, 41 पेजेस आहे, त्या सगळ्या गोष्टी कव्हर करायचा मी प्रयत्न केलेला आहे. सो ते बुकलेट पण तुम्ही हे करू शकता, इतर लोकांना शेअर करू शकता. जेवढं तुम्ही शेअर करणार ते कुठलंही आम्ही याच्यात सिक्रेट ठेवत नाहीये, बिकॉज व्हॉट आय बिलीव्ह इज अ शेअरिंग इज केअरिंग. याच्यामध्ये आम्ही कुठलाही कॉपीराईट ठेवलाय किंवा असं काही नाही. फक्त जिथं कुठं सांगताय त्यावेळेला ती लाईफस्टाईल तुम्ही अवलंबा. लोकांनी तुम्हाला उलटा प्रश्न नको विचारायला की अरे तुम्ही हे सगळं करताय का. तुम्ही जर का करत नसाल तर तो मी माझा पराभव समजतोय. तुम्ही करा, तुम्ही इन्स्पायर व्हा, लोकांना शिकवा. हेच आपल्याला अचीव्ह करायचं आहे. आणि गेल्या 10 वर्षाचा आमचा एक्सपिरियन्स हाच शिकवतोय. आमची जी टीम आहे ती त्या पद्धतीने मोटिवेटेड आहे आणि आमचा जो आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त अवेअर करणं, जास्तीत जास्त योग्य मार्गावरती आणणं आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त नॉलेज देणं. कारण सगळ्यात जे श्रेष्ठ दान समजलं जातं जगामध्ये ते कुठलं आहे, नॉलेज. तुमच्याकडे जे शिकलाय ते इतर लोकांपर्यंत द्या. त्याच्यानंतर अन्नदान आहे, मग त्याच्यानंतर इतर दान येतात. पैशाचं दान हे श्रेष्ठ नाहीये, लक्षात घ्या. अन्नदान आणि नॉलेज देणं, दुसऱ्यांना नॉलेज देणं, कारण नॉलेज जेव्हा आपण देतो त्यावेळेस त्याच्या आयुष्यभरासाठी ते उपयोगाचं असतं. सो आम्ही पण याच गोष्टींवरती बिलीव्ह करतोय. सो शेअर युअर नॉलेज, शेअर युअर थॉट्स अँड स्वतः पण इन्स्पायर व्हा आणि इतरांना पण इन्स्पायर करा. डायबिटीस फ्री फॉरेन क्लिनिक तुमच्या बरोबर आहे आणि आपली सगळ्यांची मिशन आहे की 10 लाख लोकांना आपल्याला 2025 पर्यंत आणि काही कोटी लोकांना 2030 पर्यंत आपल्याला डायबिटीस मुक्त करायचं आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला हे झालं तर प्लीज आमच्या युट्यूब चॅनल आणि याला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याला माझी वेबसाईट बघा www.drbhageshmukte.com. वेबसाईटला व्हिजिट करा. सजेशन्स असतील, सजेशन्स आम्हाला सजेस्ट करा आणि बेस्ट ऑफ लक. बाय बाय, टेक केअर.